आज 14 जून जागतिक रक्तदान दिवस. जागतिक रक्तदान दिवसाच्या सर्व रक्तदात्यांना सांगली मीडिया आणि माय टी व्ही 111 नंबर चॅनलतर्फे मी प्रज्ञा मेत्रे आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. आणि आज आपण पाहतो की रक्तदान कशा प्रकारे केलं पाहिजे, त्यानंतर रक्तदान करतानाचे जे समज आहेत, गैरसमज आहेत लोकांच्यामध्ये, जे एक प्रकारचं जाणीव निर्माण होणं आवश्यक आहे आणि रक्तदान किती महत्त्वाचं आहे, या सर्वच गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत MSI रक्तपेढी सिव्हिल हॉस्पिटलसमोर सांगली येथे. आणि आपण याची माहिती जाणून घेणार आहोत. आणि या व्यतिरिक्त आज अनेक जे रक्तदाते आहेत, या व्यतिरिक्त ज्या अनेक व्यक्ती आहेत की ज्यांनी रक्त घटक यांचंसुद्धा दान केलेलं आहे, तर अशाच आज या कार्यक्रमामध्ये मुलाखतीही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया आणि माय टी व्ही 111 नंबर चॅनलमध्ये आज जागतिक रक्तदान दिनानिमित्त आपल्याला सर्वप्रथम शुभेच्छा देते. आणि आपली ही जी काही MSI रक्तपेढी आहे आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर ऋतुजा पुजारी, आणि यांच्याशी आपण रक्तपेढी म्हणजे नेमकं काय आहे, त्याची संकल्पना, व्याख्या आणि रक्तदान नेमकं कुणी आणि कसं करायचं याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. धन्यवाद मॅडम. मी डॉक्टर ऋतुजा पुजारी या MSI ब्लड बँकेची चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून बोलती आहे. तर आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. रक्तपेढी ही संकल्पना खूप पूर्वीपासून आहे, पण गेल्या 10 ते 15 वर्षात ह्या रक्तपेढीमध्ये खूप बदल घडून आलेले आहेत. पूर्वी आपण रक्त देताना होल ब्लड म्हणजे फक्त पूर्ण रक्त म्हणून देत होतो, पण आता आपण रक्ताचं कंपोनंटमध्ये आपण भाग करतो किंवा त्याचं सेपरेशन करतो आणि त्याचे वेगवेगळे रक्तघटक तयार करतो. जसं काही PCV म्हणजे फक्त पेशी, लाल पेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स, ह्या 3 विभागात हे रक्त वेगवेगळं करून हे पेशंटना त्यांच्या गरजेनुसार जो घटक लागतो तो दिला जातो. आता रक्तपेढीची तर तुम्ही संकल्पना सांगितली, त्यानंतर तुम्ही आत्ताच म्हणालात की त्या पेशंटना म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना हे रक्त पुरवलं जातं. तर साधारणतः ह्याची जी काही स्टोरेजची प्रक्रिया आहे ती कशी आहे? जेव्हा आपण रक्त घेतो पेशंट डोनरकडनं, रक्तदान करतो रक्तदाता, तेव्हा ते एक पूर्ण रक्त म्हणूनच घेतलं जातं आणि त्याचं सेपरेशन केलं जातं. मग जे रक्तघटक वेगवेगळे असतात त्या प्रत्येक रक्तघटकाची एक्सपायरी किंवा जी साठवणूक क्षमता ही वेगवेगळी असते. PCV ज्या आत्ता मी म्हटलं लाल पेशी, ते आपण 42 दिवस साठवून ठेवू शकतो. प्लेटलेट्स आहेत त्या फक्त 5 दिवस आपल्याला साठवता येतात, आणि जो प्लाझ्मा हा घटक असतो तो आपण 1 वर्ष साठवून ठेवू शकतो. असे प्रत्येक घटकाची वेगवेगळी एक्सपायरी आपल्याला असते. आता ही साठवणुकीची जी काही मुदत आहे तुम्ही सांगितलं, आणि मग त्या मुदतीनंतर ते जे स्टोरेज केलेलं असतं, रक्त असेल त्यानंतर रक्तघटक असतील, मग त्यांची विल्हेवाट कशा पद्धतीने केली जाते? ह्या एक्सपायरी झाल्यानंतर ते रक्तघटक हे आम्हाला रक्तपेढीच्या नियमाप्रमाणे हे डिस्कार्ड करावे लागतात. त्यासाठी आपण बायोवेस्ट जी एजन्सी असते त्यांना आपण ते रक्त किंवा जे रक्तघटक असतील ते आपण त्यांना दिले जातात डिस्कार्ड करून. आता जेव्हा रक्तपेढीमध्ये एखादा रक्तदाता येतो आणि तुम्हाला सांगतो की मला देखील रक्तदान करायचं आहे किंवा रक्तघटकांचं दान करायचं आहे, तर त्याविषयी रक्तदाता म्हणून जी आपली संकल्पना आहे, तर या रक्तदाता कसा असावा, त्यानंतर त्याचं वयाची मर्यादा काय असावी, याबद्दल काय सांगाल? चांगला आहे प्रश्न मॅडम, की कारण प्रत्येकालाच रक्तदान करायची खूप इच्छा असते, पण काही कारणानं त्याला एक त्याच्या मनात भीती किंवा गैरसमज असतात की मी रक्तदान करू का नको, किंवा मी रक्तदान केल्यावर मला काही त्रास होईल का, किंवा मी कधी रक्तदान करायचं, मी रक्तदान करण्यास पात्र आहे का, असे बरेच प्रश्न त्याच्या मनात असतात आणि त्यामुळं तो रक्तदान करायला फारसा असा उत्सुक नसतो. तर त्यासाठी मी सांगू इच्छिते की रक्तदाता हा पूर्णतः निरोगी असायला लागतो. तो रक्तदान शिबिरे जी वेळोवेळी भरवली जातात त्यामध्ये जाऊन किंवा आमच्या रक्तपेढीमध्ये किंवा कुठल्याही जवळच्या रक्तपेढीमध्ये जाऊन तो कधीही रक्तदान करू शकतो. त्यासाठी काय आहे की वयाची अट प्रथम आहे. वय 18 पूर्ण ते 65 वर्षापर्यंत आपण रक्त घेऊ शकतो. तसेच जर त्याला कुठलाही आजार नसला पाहिजे, म्हणजे रिसेंट 15 दिवसात त्याला कुठलंही व्हायरल इन्फेक्शन किंवा कुठलाही आजार असता कामा नये, त्याला कुठल्याही गोळ्या औषधं चालू नसली पाहिजेत, कावीळ, मलेरिया, एड्स, TB असे रोग नसले पाहिजेत,
सर्वार्थाने तो निरोगी म्हणतो. आमच्याकडे ही क्वेश्चनरी असते. ह्या क्वेश्चनरीप्रमाणे आम्ही त्याला सगळे प्रश्न विचारतो. आम्हाला जर तो रक्तदान करण्यास योग्य वाटला तर मग आम्ही त्याच्या प्राथमिक चाचण्या करतो, जसं काही त्याचं पल्स घेणे, BP घेणे, त्याचं हिमोग्लोबिन चेक करणे. हिमोग्लोबिन ही संकल्पना कशी आहे की जर रक्तदात्याचं हिमोग्लोबिन 12.5पेक्षा जास्त असेल तरच आम्ही त्याचं रक्त काढून घेतो. जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर आम्ही त्याला रक्ताचं प्रमाण कसं वाढवायचं किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कसं वाढवायचं याबद्दल माहिती देऊन त्याला म्हणजे प्रवृत्त करतो की तुम्ही हिमोग्लोबिन वाढवा आणि पुढच्या वेळेस रक्तदान करायला जरूर या, असं त्याला प्रवृत्त करून आम्ही पाठवतो. तर हे जे बरेच क्रायटेरिया आहेत, ह्याची प्रश्नावली आहे. या प्रश्नावलीप्रमाणे आम्ही त्याला प्रश्न विचारून सगळी त्याची माहिती घेऊन आणि त्याची प्राथमिक चाचण्या करून मगच आम्ही त्याला रक्तदान त्याचं काढून घेऊ शकतो. आता रक्तदान काढण्याची जी काही पद्धत असते, आता इथं रक्तदाता आलेला आहे रक्तपेढीमध्ये, त्यानंतर त्याला काही सूचना पण सांगत असाल आपण की कशा पद्धतीने आता आपल्याला रक्तदान करायचं आहे, तर ती कार्यपद्धती कशी आहे? जेव्हा रक्तदाता येतो तेव्हा आम्ही हे सगळी प्रश्नावली घेतो, माहिती भरून घेतो. तसेच मग त्याला रक्तदान त्याचं झाल्यावरती त्याला आम्ही की तो परत 3 महिन्यांनी रक्तदान करू शकतो आणि त्यांनी निदान वर्षातनं एकदा किंवा दोनदा जमेल तर आपल्या वाढदिवसाला रक्तदान करावे असं आम्ही त्यांना प्रेरणा देतो थोडक्यात. आणि त्याच्याबरोबर बाकीच्यांना पण त्यांनी घेऊन यावे रक्तदान करायला, यासाठी पण त्याला प्रवृत्त केलं जातं. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे असं होतं का की आता रक्तदान केलेलं आहे, म्हणजे बऱ्याच जणांचे समज असे आहेत की रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा खूप येतो. हो, आम्ही त्या संदर्भात सुद्धा सांगतो की रक्तदाता जो पहिल्यांदा रक्तदान करत असतो त्याला जी भीती असते, त्यामुळं भीतीपोटी बऱ्याच वेळा काही रक्तदात्यांना पहिल्यांदा रक्तदान केल्यावर थोडीशी चक्कर किंवा थोडासा अशक्तपणा वाटतो, असं होऊ शकतं. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी त्याला आधीच सांगून सूचना दिलेल्या असतात की रक्तदान केल्यानंतर त्यांनी 10 मिनिटं झोपून राहावे. रक्तदान केल्यानंतर आम्ही चहा आणि बिस्किट त्याला दिले जातात. जर चक्कर आली किंवा काही वाटलं तर त्याच्यावर लगेच प्रथमोपचार केले जातात. आणि त्याला पाणी जास्तीत जास्त प्रमाणात पिण्यास सांगितले जाते, जेणेकरून जे रक्त असतं ते साधारण 48 ते 72 तासात त्याचा जो व्हॉल्यूम पार्ट आहे तो आपल्याला भरून निघतो. त्यामुळं रक्तदात्यांनी जास्तीत जास्त पाणी प्यावं 2-3 दिवसात, धूम्रपान करू नये, तसेच मद्यपान करू नये, ह्या सूचना त्याला दिल्या जातात. अजूनही काही माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया आणि माय TV 111 नंबर चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत MSI रक्तपेढी सांगली इथे आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर ऋतुजा पुजारी. आणि आज आपल्या या जागतिक रक्तदान दिवस या निमित्तानं आज आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत. आता रक्तदाता जेव्हा आपल्याकडे येतो तर रक्तदान करण्याची जी काही प्रक्रिया असते किंवा वेळ असतो, किती वेळेमध्ये हे काम होतं? प्रश्न विचारून सगळं माहिती घेऊन आणि जर प्रत्यक्ष रक्तदानाचा वेळ असं सगळं मिळून एक साधारण 20 ते 25 मिनटं कालावधी लागतो. त्यातला प्रत्यक्ष रक्तदान घेण्यास फक्त 10 ते 15 मिनटं वेळ लागतो आणि त्यानंतर त्याला 10 मिनटं विश्रांती देऊन चहा बिस्किटं देऊन नंतर सोडलं जातं. असं सर्व प्रक्रिया होणारे साधारण अर्धा तास वेळ लागतो. आता कालावधी जो असतो रक्तदानाचा, तुम्ही मगाशी सांगितलं की दर 3 महिन्यांनी रक्त देऊ शकतो, तर जास्तीत जास्त तो किती वयापर्यंत रक्तदान करू शकतो? जर सर्व फिटनेस असेल तर वयाच्या 65 वर्षापर्यंत आता SBTCच्या नियमाप्रमाणे आपण रक्तदान घेऊ शकतो. पण जर त्याला कुठले आता वयोमानानुसार होणारे आजार म्हणजे डायबेटीस म्हणा किंवा ब्लड प्रेशरचे आजार हे जर नसतील तर तो नक्कीच 65 वर्षापर्यंत रक्तदान करू शकतो. आणि कोणत्या कारणास्तव एखादा जर रक्तदाता आलेला आहे तुमच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करण्यासाठी, तर अशी काही कारणं आहेत का की ज्यामुळे तुम्ही त्याचं रक्त स्वीकारू शकत नाही किंवा रक्तगट स्वीकारू शकत नाही? अशी बरीच कारणं आहेत मॅडम. जसं काही म्हणजे आता 15 दिवसाच्या कालावधीत त्याला कुठलंही व्हायरल इन्फेक्शन जसं ताप, सर्दी, खोकला असणे हे नसायला हवं. तसंच साधारण वर्षभराच्या कालावधीत त्याला जर कावीळ, मलेरिया, टायफॉईड, TB हे आजार नसायला पाहिजेत. तसे त्याच्यात एड्सची कुठलीही लक्षणं नसायला पाहिजेत. जसं काही वजन कमी होणं, सतत बारीक ताप असणं,
खोकला असणं ही लक्षणं नसली पाहिजेत. त्याच्या घरातल्या कुणाला कावीळ वगैरे झाली नसली पाहिजे. परत झटके येणं किंवा पेट येणं आपण जे म्हणतो अपस्मार, हा रोग नसला पाहिजे. किडनीचे कुठले आजार नसले पाहिजेत. डायबेटीस मधुमेह तो नसला पाहिजे. ब्लड प्रेशरचा आजार नसला पाहिजे. किडनीचे विकार नसला पाहिजे. असे बरेचसे विकार आहेत जे आता तो रक्तदान करू शकत नाही. थायरॉईडचे विकार किंवा एंडोक्राईन डिसीज म्हणतो आपण त्याला, कॅन्सरची लक्षणं असतील तर अशा कुठल्या विकारांमध्ये तो रक्तदान करू शकत नाही. आता ब्लड ग्रुपचा जर विचार केला तर त्याची वर्गवारी कशा पद्धतीने केली जाते रक्तदान करताना? साधारण कसं आहे, आपल्याकडं रक्तगट हे 4 मुख्य प्रकारात विभागले जातात. जसं ओ, ए, बी आणि ए बी. ह्याच्यात सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रक्तगट असतात. म्हणजे ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए निगेटिव्ह, ए पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह. अशा प्रकारे रक्ताची वेगवेगळी वर्गवारी केली जाते रक्तगटाप्रमाणे. त्यात कसं आहे, ओ रक्ताचं गट असेल, ओ रक्तगट जो आहे त्याला आपण युनिव्हर्सल डोनर म्हणतो. म्हणजे ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालू शकतं. आणि ए बी पॉझिटिव्ह जो आहे त्याला आपण युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणतो. म्हणजे ए बी जर रक्तगट असेल कुणाचा तर त्याला कुठल्याही रक्तगटाचं रक्त, जसं ओ, ए, बी, ए बी हे 4ही रक्तगट त्याला चालू शकतात. फक्त देताना आपण निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह हे पण बघून दिले जातं. रक्तदाता जेव्हा आपल्या इथं रक्तदान करतो, मग त्यानंतर त्याच्या जर फॅमिलीसाठी यदा कदाचित पुढं त्याला रक्त लागलं तर आपल्या रक्तपेढीतून उपलब्ध होतं का? हो, नक्कीच मॅडम. रक्तदाता जेव्हा रक्त देऊन जातो तेव्हा आम्ही त्याला जाताना एक रक्ताचं सर्टिफिकेट, रक्तदान केलेल्याचं सर्टिफिकेट, प्रमाणपत्र आणि एक कार्ड दिलं जातं. त्या कार्डवर त्याच्या घरातल्यांना म्हणजे आई वडील, पती पत्नी, अविवाहित बहीण भाऊ किंवा आजी आजोबा यांना जर कधी रक्त लागलं तर त्याला ते पूर्णपणे मोफत दिलं जातं. आणि त्याला स्वतःला कधीही रक्त लागलं तर ते आयुष्यभर त्याला त्याच्यावर मोफत मिळू शकतं. आता आपण रक्तदान बरेच आहेत रक्तदान करणारे व्यक्ती, आणि आता रक्तघटक हे पण आता संख्या आपण पाहतात की जसं जसं नवनवीन काहीतरी संशोधन होतं आहे त्या पद्धतीने नवीन नवीन संकल्पना येत आहेत आणि त्या पद्धतीनेच आपण मार्गक्रम करत आहोत. तर रक्तघटक याविषयी काय सांगाल आपण? रक्तघटक ही संकल्पना खूपच चांगली आहे. कारण त्यामुळं काय होतं की ज्या व्यक्तीला जे घटक हवे असतात तेच रक्तघटक दिले जातात. म्हणजे अकारण बाकीचे घटक न देता जो आवश्यक आहे तोच दिला जातो. जसं काही आता रक्ताल्पता म्हणजे ॲनिमियाचा पेशंट असेल, म्हणजे एखादी स्त्री असेल आणि तिच्या अंगात खूप कमी रक्त असेल तर आपण तिला फक्त रक्तघटक जो पेशी असतात, लाल पेशी असतात, पॅक्ड सेल्स, जो आवश्यक आहे तोच तेवढा फक्त दिला जातो. तिला कारण प्लाझ्माची किंवा प्लेटलेट्सची ती गरज नसताना देण्यात काहीच मतलब नसतं किंवा आकारण दिलं तर तिला त्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळं जो रक्तघटक तिला आवश्यक आहे तोच दिल्याने तिचाही खूप फायदा होतो आणि एका रक्तामुळं 3 जणांचे प्राण वाचू शकतात. कारण ते 3 रक्तघटक वेगवेगळ्या 3 रुग्णांना जाऊ शकतात ज्यांना त्याची खरोखरच आवश्यकता आहे. म्हणजे रक्तदानापेक्षा रक्तघटक जे डोनर्स आहेत त्यांची संख्या खरोखर वाढायला पाहिजे. कारण एका व्यक्तीमुळे जर तिघांचे प्राण वाचत असतील तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आजच्या काळात, असं मला वाटतं. आणि मला सांगण्यास खरंच आनंद होतोय की आमच्या रक्तपेढीमध्ये जवळजवळ आम्ही 100% हे रक्तघटकच दिले जातात आमच्या रक्तपेढीकडून. त्यामुळं मला सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही रक्ताचा पुरेपूर उपयोग करतो आणि जे घटक आवश्यक असेल अशा पेशंटना आवश्यक असेल तोच घटक आमच्याकडून दिला जातो. आज आमच्या असंख्य प्रेक्षकांना आजच्या दिनानिमित्त काय संदेश द्याल? मी सर्वांना असं सांगू इच्छीन की प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी रक्तदान करावं. त्यामुळं आपण कुणाचे तरी प्राण वाचवतोय ही संकल्पना खरंच आपल्या मनाला आणि आपल्या दुसऱ्यांनाही नक्कीच आनंद देईल. असं म्हणतात की आमच्या रक्तपेढीचं वाक्य आहे की श्रेष्ठ दाते 2च, एक कर्ण आणि एक रक्तदाता. कारण कर्णानेही कधी विचार केला नाही दान करताना आणि रक्तदातासुद्धा काही विचार करत नाही, कारण त्याच्या बदल्यात त्याला काहीच मिळणार नसतं. त्यामुळं हे 2 श्रेष्ठ रक्तदाते आपण म्हणू शकतो. मी प्रत्येक रक्तदात्यास असं सांगू इच्छीन की त्याने मनात कोणतीही शंका न बाळगता किंवा कोणतीही भीती न बाळगता, गैरसमज न बाळगता अगदी आनंदाने रक्तदान करावं. कारण तुमची काळजी तुम्हाला पण आहेच तशी आम्हाला पण तुमची काळजी आहे. मॅडम, तुम्ही खूप छान पद्धतीनं मला आणि आमच्या असंख्य प्रेक्षकांना अगदी घर बसल्या
माहिती दिली आणि रक्तदाता म्हणजे हा किती श्रेष्ठ असतो, थेंब एक एक थेंब किती महत्त्वाचा आहे आणि आपले जे काही रक्तातील घटक आहे की त्यामुळं एका व्यक्तीमुळं आज 3 व्यक्ती जगू शकतात, ही कल्पनाच किती सुखावणारी आहे. याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी सांगली मीडिया आणि माय टी व्ही 111 नंबर चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया आणि माय टी व्ही 111 नंबर चॅनलमध्ये आपलं आज या जागतिक रक्तदान दिनानिमित्त सर्वप्रथम मी आपणाला शुभेच्छा देते. आणि प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर संदीप नेमाणी सर आणि ते आज आपल्याशी जागतिक रक्तदान दिवस याबद्दल चर्चा करणार आहेत. सर, आपला हा जो काही जागतिक रक्तदान दिवस आहे तर याचा WHO उद्देश काय आहे आणि का साजरा केला जातो? तर जागतिक रक्तदान दिवस हा दिवस WHO साजरा करते दरवर्षी 14 जूनला. आणि ह्या दिवसाच्या साजरा करण्याच्या मागं WHOचा उद्देश असा असतो की जे रक्तदान करतात जी लोक त्यांना त्यांच्यासाठी म्हणून आपण जसं मदर्स डे सेलिब्रेट करतो, फादर्स डे सेलिब्रेट करतो, त्याचप्रमाणे जे रक्तदाता आहेत त्यांच्यासाठी सुद्धा WHOने वर्षातून एक दिवस साजरा करायचा असं ठरवलेलं आहे. कारण की जे ब्लड डोनर्स आहेत ते अक्षरशः म्हणायचं झालं तर ते जीवन दान करत असतात लोकांकरता. त्याकरता त्यांच्यासाठी सुद्धा एक दिवस WHOने नेमलेला आहे. आणि त्या दिवसामुळं बरेचसे कॅम्पेन केले जातात, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी समाजामध्ये जनजागृती करण्याकरता हे केलं जातं, प्रमोशन केलं जातं, जेणेकरून की जास्तीत लोकांनी पुढे यावं, जास्तीत लोकांनी रक्तदान करावं. दुसरं महत्त्वाचं सांगायचं झालं तर जर आकडेवारी सांगायची झाली तर 40% रक्तदान जो आहे तो जगामध्ये फक्त पाश्चिमात्य देशातनं किंवा जे प्रगत देश आहेत त्यांच्यामध्ये केला जातो, 40% रक्तदान. पण त्यांच्यामध्ये उपभोक्ता जे आहे ते साधारणपणे 16%च आहे, म्हणजे कमी आहे. म्हणजे जिथं विकसित देश आहेत तिथं रक्तदातांची संख्या ही फार जास्त आहे कम्पेअर्ड टू जे आफ्रिकन किंवा एशियातले कंट्रीज आहेत ज्यांच्यामध्ये की रक्तदान करणाऱ्या लोकांची संख्या ही कमी आहे. तर ह्या रक्तदान करणाऱ्या लोकांना वाढवण्याकरता, काहीतरी एक मोटिवेशन होण्याकरता, त्यांना प्रोत्साहित करण्याकरता हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश असा असतो की डोनर्स जे रक्तदान रुटीनली करतात, म्हणजे दर 3 महिन्यात जाऊन रक्तदान करतात, त्या लोकांना व्यवस्थितपणे त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल ऑकेजन आहे असं त्यांना दाखवणे, त्याबरोबर त्यांना प्रोत्साहित करणे की ते बाकी आपल्या मित्रांना, आपल्या फॅमिली मेंबर्सना प्रोत्साहित करा की रक्तदान केलं पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय आहे. त्याबरोबर असे काही सामाजिक लोक असतात की ज्यांना समाजसेवेमध्ये फार इंटरेस्ट असतो किंवा त्यांचे ग्रुप्स असतात, तर त्यांनी आपापल्या सामाजिक ग्रुपमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये छोटे छोटे जे ग्रुप्स असतात, म्हणजे पाहिलं तर ते कास्टवरती आधारित समाज असू देत किंवा त्यांचे खेळाचे समाज असू दे, क्रिकेट खेळणारे ग्रुप्स असू देत, कॉलेजचे ग्रुप्स असतात, तर त्यांचे जसे पॉलिटिकल किंवा नॉन पॉलिटिकल आणि सोशल ग्रुप्स आहेत त्यांनी मिळून वारंवार रक्तदान कॅम्प करावे आणि जास्तीत जास्त फायदा हा रुग्णांना व्हावा, ह्याकरता हा दिवस WHOने साजरा करायचं ठरवलेला आहे. आता WHOची जी काही संकल्पना आहे 2020ची संकल्पना आणि घोषवाक्य काय आहे? तर कसं असतं की हा जो दिवस साजरा केला जातो, जसं कोणताही दिवस असतो तर त्याच्या मागे काहीतरी आपल्याला एक थीम म्हणजे संकल्पना आणि एक घोषवाक्य म्हणजे स्लोगन असं आपल्याला असलं पाहिजे आणि त्याला घेऊनच आपण पुढे जाणार आणि त्याच्यानंतर त्याची चर्चा केली जाणार. तर ह्या वर्षीचं 2020चं जे थीम आहे म्हणजे संकल्पना आहे ती म्हणजे सेफ ब्लड सेव्हज लाईफ. सेफ ब्लड सेव्हज लाईफ ह्याचा अर्थ असा की सुरक्षित रक्त जे की जीव वाचवतं. म्हणजे रक्त पाहिजेच पण ते सुरक्षितही पाहिजे आणि ते सुरक्षित रक्तच आपलं रुग्णांचा जीव वाचवू शकतं. म्हणून सुरक्षित रक्त असणं फार गरजेचं आहे. म्हणून त्यांनी ही ह्यावर्षी संकल्पना ठेवलेली आहे. आता त्यांनी एक स्लोगन सुद्धा दिलेलं आहे यावर्षी, जे की हेल्थ वर्कर्स असतात किंवा ब्लड बँकचे लोक असतात ते हे घेऊन पुढं लोकांना प्रमोट करतात. तर यावर्षी स्लोगन आहे गिव्ह ब्लड अँड मेक द वर्ल्ड अ हेल्दियर प्लेस. म्हणजे रक्तदान करा आणि आपल्या जगाला निरोगी बनवा आणि हेल्दी बनवा. तर अशा प्रकारे हे थीम आणि स्लोगन या वर्षीचे WHOने घेतलेले आहेत. रक्तदान केल्याने कोणाला आणि कशा प्रकारे फायदा होतो याबद्दल आपलं मत काय आहे? तर रक्तदान एक फार महत्त्वाचं दान आहे. म्हणजे रक्ताला तर मी जसं रक्त स्पेशलिस्ट आहे, रक्त विकार तज्ञ आहे, तर रक्त तर आमच्यासाठी एक अव्यय आहे. जसं किडनी स्पेशलिस्ट असतो,
ब्रेन स्पेशलिस्ट असतो तसं मी रक्त स्पेशलिस्ट आहे. मग रक्त हे जे आपल्या रक्तात फिरत असतं ते काही नसून एक ऑर्गन आहे, म्हणजे एक अवयव आहे आपल्या शरीराचं. आणि ते एवढं महत्त्वाचं अवयव आहे की एक माणूस जेव्हा रक्तदान करतो ते रक्तदान म्हणजे ऑर्गन डोनेशन सारखं आहे. म्हणजे किडनी डोनेशन जे करतात तेवढंच महत्त्व आपण रक्तदात्याला देऊ शकतो. लक्षात घ्या, म्हणजे एक ऑर्गन डोनेट केल्यासारखं आहे. फक्त रक्त आपोआप परत तयार होतं म्हणून आपल्याला तेवढं महत्त्व आपण त्याला देत नाही, पण हे ऑर्गन डोनेशन एवढंच महत्त्व आहे रक्तदान करण्याला. त्याचबरोबर रक्तदान केल्यामुळं एक रक्ताची पिशवी जर आपण डोनेट केली तर त्यातनं 3 रुग्णांचा आपण जीव वाचवू शकतो. कारण की ब्लड बँक काय करतं की त्याच्यामधलं प्लाझ्मा एका रुग्णाला, त्याच्यामधले प्लेटलेट एका रुग्णाला आणि लाल पेशी एका रुग्णाला, अशा प्रकारे 3 कंपोनंटमध्ये त्याला डिवाइड करून ते रक्त वापरतं. म्हणजे आजच्या काळामध्ये कंपोनंट थेरपी जी केली जाते त्याच्यामध्ये एक रक्ताची पिशवी ही 3 रुग्णांसाठी उपयोगाला येऊ शकते. म्हणजे आपण जेव्हा एकदा डोनेट करतो तर त्या 3 रुग्णांना आपण वाचवू शकतो. लक्षात घ्या. तर हा एक विषय आहे. आता तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारता तो म्हणजे हा रक्तदान केलेलं रक्तदान कोणाला फायदा होतो. म्हणजे असं हॉस्पिटलमध्ये असंख्य पेशंट्स असतात पण सगळ्यांना काही रक्त प्लेटलेट लागत नसतात. तर काही ठराविक ग्रुप पेशंट जे असतात जसं की प्रेग्नंट स्त्रिया असतात, ज्या की गर्भवती असतात, त्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं किंवा प्लेटलेट कमी असतं, तर त्यांना रक्तदान केलेल्या रक्ताच्यामुळे त्यांना फायदा होतो. त्याबद्दल दुसरं म्हटलं तर ॲक्सिडेंटचे केसेस असतात, मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात किंवा त्यांचे रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होतो, तर त्या लोकांना सुद्धा रक्ताची गरज असते आणि इमर्जन्सी रक्त नाही मिळालं तर त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. तर त्या लोकांना म्हणजे ब्रेन हेड इंजुरी झाली असेल आणि त्या लोकांना सुद्धा आपल्याला रक्ताची गरज लागते. त्यानंतर म्हटलं तर मोठ्या सर्जरीज, शस्त्रक्रिया ज्या होतात जसं की कॅन्सर सर्जरीज होतात किंवा मोठ्या पोटाच्या वगैरे सर्जरीज होतात, त्यामध्ये सुद्धा रक्त प्लेटलेटची आणि प्लाझ्माची गरज भरपूर लागते. तसंच रक्ताचे काही आजार असतात, रक्ताचे कॅन्सर असतात, हिमोग्लोबिनची कमतरता असते, थॅलेसिमिया म्हणून एक आजार असतो ज्या मुलांना दर महिन्याला रक्त चढवत राहावं लागतं. म्हणजे ती मुलं जगवण्याकरता त्यांना दर महिन्याला रक्त लावावं लागतं. तसं साधारण आपल्या सांगलीमध्ये साधारण 250-300 रुग्ण आहेत ज्यांना दर महिन्याला रक्त लावावं लागतं. तर हे जी लोक आहेत ह्या लोकांना सर्वांना रक्ताची फार गरज असते. आणि हे रक्त किंवा ब्लड बँकमध्ये असं काही केमिकल नाही की आजपर्यंत माणसाने असं काही गोष्ट तयार केली एक निसर्ग निर्मितच आहे. ओआरएसचा पावडर सारखं एक पॅकेट केला आणि त्या पॅकेटला पाण्यामध्ये मिक्स केल्याने रक्त तयार केलं असं काही झालेलं नाही आहे. तर जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत हे मानवी जे काय म्हणून अमृत आहे ते आपल्याला मानवातूनच मिळावं लागणार आहे. म्हणजे निसर्गाची जी निर्मिती आहे ती आपण अजून करू शकलो त्या नाहीये. आपण अजून या निसर्ग निर्मितीच्या पुढे जाऊ शकलेलो नाही. म्हणजे अजूनपर्यंत तरी संशोधन झालेलं नाहीये आणि खरंच म्हणजे झालेलं नाहीये म्हणून तर आपल्याला महत्व कळतंय त्या गोष्टीचं. फार महत्वाचं आहे. आणि ते एक ह्युमन रिसोर्स दुसऱ्या ह्युमन रिसोर्सच्या कामाला येणार आहे. लक्षात घ्या. आपण आणि कुठूनही यामुळेच एक एकात्मतेची भावना जी आहे ती दृढ होण्याचं काम होत आहे असं मला वाटतंय. आणि प्रेक्षक अजूनही काही माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया आणि माय TV 111 नंबर चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत. आज जागतिक रक्तदान दिवस या निमित्ताने डॉक्टर संदीप नेमाळे यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर, आता साऱ्या जगालाच माहिती आहे की कोरोना म्हणजे अगदी लहान बाळाला सुद्धा माहिती झाला हा शब्द कोरोना. तर या कोरोना व्हायरसमुळं आजच्या या दिवसासाठी काही परिणाम झालेला आहे का? तर ह्या दिवसासाठी तर परिणाम झालेला नाही आहे, पण म्हणायचं झालं तर महत्वाची जी गोष्ट झालेली आहे ती म्हणजे रक्त डोनर्स जे असतात त्यांची संख्या फार कमी झाली आहे ब्लड बँक्सना. आणि जे रुटीनली लॉकडाऊनमुळे जे कॅम्प्स घडायचे म्हणजे शिबिरं वगैरे व्हायची ते शिबिरांवरती परिणाम झाला. शिबिरं होऊ शकत नाही आहेत. लॉकडाऊनमुळे लोक ब्लड डोनेशनला जे व्हॉलंटरी डोनर्स इच्छेने डोनेट करणारी लोक जी होती ती लोक ब्लड बँकपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत आणि त्यामुळं रक्ताची कमतरता भासते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी जसं की आमचं जसं सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल आहे तर तिथं सुद्धा आम्हाला डोनर्सची कमतरता भासते. आम्हाला साधारणपणे 20-25 प्लेटलेट दररोजचे लागतात. तर ते प्लेटलेटची उणीव भासते आणि रक्त कमी असल्यामुळं मग ते नातेवाईकांना डोनर्स वगैरे अरेंज करतात. मग व्हॉलंटरी डोनर्सची जी झालेली कमतरता आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम वाटते म्हणजे आमच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा. आणि तसंच हे आपल्या भागातच नाही तर अख्ख्या जगभराचा प्रॉब्लेम आहे की रक्तदाता कमी असल्यामुळं सध्या या सगळ्या प्रॉब्लेम्स. आणि ऑब्व्हियस आहे कोणी घाबरणार की घराबाहेर जाऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करणं हे किती. म्हणजे ह्यासाठी पण मला वाटतं शासनाने थोडा प्रयत्न केला पाहिजे की कसं ह्या कंडिशनमध्ये रक्ताची कमतरता होणार नाही. कोरोना व्हायरस तर आहेच पण बाकी जे रुग्ण आहेत त्यांना रक्त पुरवठा आणि प्लेटलेट आणि प्लाझ्माचा पुरवठा कमी नाही झाला. म्हणजे तुम्हाला असंच थोडक्यात सांगायचं आहे की शासनाने काहीतरी एक निर्बंध घालून की जेणेकरून रक्तदात्यापर्यंत आपण पोहोचायचं आहे. म्हणजे हॉस्पिटलमधले लोक रक्तदात्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत आणि त्यांच्याकडून ब्लड घेऊन. आणि कॅम्प्स कशा पद्धतीने घेता येतील जसं लॉकडाऊन जरी असलं तरी कॅम्प्स कंडक्ट करता आलं पाहिजे आणि जेणेकरून की लोकांना रक्तदान करणं सोपं झालं पाहिजे थोडक्यात. बरोबर. आता कोरोना व्हायरस
हा आहे आणि त्यासाठी जी काही प्लाझ्मा थेरपी असते हां. तर ही कितपत उपयोगी आहे याबद्दल. तर प्लाझ्मा थेरपी जी आहे ती नव्यानं आलेली थेरपी आहे, त्याला कन्व्हल्संट प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात. थोडक्यात सांगतो ह्या थेरपीबद्दल की हे एक ब्लड बँकचीच थेरपी आहे. म्हणजे ब्लड बँकमधूनच हा कंपोनंट, म्हणजे प्लाझ्मा म्हणजे जे पांढरं रक्त असतं, म्हणजे लाल रक्त काढून टाकल्यानंतर जे प्लाझ्मा शिल्लक राहतो तो म्हणजे प्लाझ्मा. तर ह्याच्यामध्ये जी करोना व्हायरसचे रुग्ण असतात आणि जे करोना व्हायरसची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर आजारमुक्त झालेले आहेत, त्या रुग्णांमध्ये असे काही घटक ज्याला आम्ही अँटीबॉडीज म्हणतो, म्हणजे त्या व्हायरसला मारण्याची जी स्वतःची यंत्रणा आहे शरीरामधली ती तयार झालेली असते, ती निर्मित झालेली असते आणि त्याला आम्ही म्हणतो अँटीबॉडीज. आता हे जे अँटीबॉडीज रक्तामध्ये तयार झालेले असतात, ती यंत्रणा आता आपण त्या पेशंटमधून जर का तो प्लाझ्मा काढू शकलो, जो रुग्ण बरा झालेला आहे त्याच्यामधून तो प्लाझ्मा जर का घेतला तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला करोना व्हायरसला मारणारे घटक त्या रक्तामध्ये आणि त्या प्लाझ्मामध्ये असतात. आणि हे प्लाझ्मा जर का आपण, जो आता रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे किंवा जो सिरियस आहे, हे त्याला श्वास घ्यायला येत नाही, अशा रुग्णाला जर का हा प्लाझ्मा दिला तर एखाद्या वेळेस हा प्लाझ्मा त्या रुग्णाला उपयोगी होऊ शकतो. कारण की ते जे अँटीबॉडीज ऑलरेडी त्या आधीच्या रुग्णामध्ये होते ते ह्याला आपण देऊन ह्याला आपण वाचू शकतो, जोपर्यंत हा स्वतः आपल्या अँटीबॉडीज तयार करत नाही तोपर्यंत. म्हणजे हा 7 ते 10 दिवसाचा जो कालावधी आहे ज्यामध्ये पेशंट फार सिरियस असतो, तो कालावधी आपण मारून घेऊन जाऊ म्हणजे शकतो. थोडक्यात असंच म्हणावं लागेल की प्लाझ्मा थेरपी जी आहे ती खरोखर म्हणजे एक वरदान ठरलेली आहे. नाही, अजून ती वरदान म्हणता येणार नाही, कारण की हे आता आयसीएमआर जे आपल्या भारतामध्ये ट्रायल्स कंडक्ट करतं ते ट्रायल फेज मध्ये आहे. अजून त्याला आपण वरदान आहे असं म्हणता येणार नाही, पण येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये डेफिनेटली आपल्याला कळेल की खरोखर हे उपयोगी आहे की उपयोगी नाही. उपयोगी आहे किंवा नाही. पण आता तुर्तास तरी आपण म्हणू शकतो की असं काहीतरी झालं तर डेफिनेटली करोना रुग्णांसाठी आणि जे सिरियस करोनाचे रुग्ण आहेत त्यांच्याकरता डेफिनेटली ह्याचा फायदा होऊ शकतो. खरंच सर, आज तुम्ही आपल्याला WHO ची जी काही संकल्पना सांगितली आणि घोषवाक्य सांगितलं आणि खरोखर हा दिवस आपण कशा पद्धतीने सार्थक करायला पाहिजे आणि जी काही रक्ताची उणीव आहे ती कशा पद्धतीने एकमेकाला आपण जसं म्हणतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, त्या पद्धतीने एक रक्तदाता तिघांचं जीवन वाचवू शकतो. खरोखरच यासारखं कोणतंही कार्य नाही आहे, कारण आपण म्हणतो की एका दगडामध्ये 2 पक्षी मारता येईल, पण मी तर म्हणेन की रक्तदाता एका दगडामध्ये 3 पक्षी न मारता पक्ष्यांना जीवदान देतो. जसं म्हणजे पक्षी म्हणण्यापेक्षा मनुष्यांना जीवदान देतो, म्हणजे हे कार्य किती सर्वश्रेष्ठ आहे. आणि बातचीत करताना मला खूप आनंद झाला आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा घर बसल्या खूप छान पद्धतीने आपण माहिती दिली. त्याबद्दल मी सांगली मीडिया आणि माय TV चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया माय TV 111 नंबर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज 14 जून जागतिक रक्तदान दिवस. खरंच आपण सहजासहजी बोलता बोलता कधीतरी कोणाला तरी म्हणतो, ज्याला वाटतं की आपला एखाद्या व्यक्तीवरचा विश्वास नाही आहे किंवा विश्वास कमी होत चालला, तर त्याला सहज माणूस म्हणून जातो तुला आई रक्ताची शपथ आहे, किंवा एखाद्याला जर नातं आपल्याला टिकवायचं असेल तर तुला तुझ्या माझ्या रक्तातलं नातं आहे असं बऱ्याच वेळा ठासून सांगितलं जातं. तर रक्तातलं नातं किंवा रक्त एकमेकाला देणं, अनेक रक्तदाते आहेत आणि ह्या ज्या चळवळी अनेक सुरू झाल्या आणि त्यापासून अनेक रक्तदाते आपल्या इकडे तयार झालेले आहेत. तर असे रक्तदाते तयार होत होत आता अनेक, जसं आपण म्हणतो की जसं एखादा प्रयोग होतो, संशोधन होतं आणि जसं आता आपण पाहताच आहात की कोरोना व्हायरसने पूर्ण जगावर थैमान घातलेलं आहे. तर यामुळं त्याचे इफेक्ट जे आहेत म्हणजे दुष्परिणाम असतील ते पूर्ण पृथ्वी तलावर होत आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला जेव्हा रक्तदाता रक्तदान करतोय तर रक्तदानानंतर रक्त घटक हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. रक्तदान आणि त्याची पुढची जर पायरी म्हटलं तर रक्त घटक ते देखील दान केलं जातं आहे. तर अशी कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांनी जवळजवळ 100पेक्षा जास्त वेळा रक्त घटकांचे सुद्धा दान केलेलं आहे. तर अशाच आज आगळ्या वेगळ्या एका व्यक्तीची आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी हेमंत गोखले, प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय मी करतो. आजच्या या 14 जून रोजी जागतिक रक्त दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सर, सर्वप्रथम मी आपलं सांगली मीडिया माय TV 111 नंबर चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. आणि आपण एक रक्तदाते म्हणजे रक्तदात्यांच्यामध्ये जे काही आता नवीन संशोधन होत आहेत, ज्या बऱ्याच पेशीची आवश्यकता असते, तर यासाठी आपण भरीव कामगिरी केली आहे. तर त्याची सुरुवात कशी झाली? साधारण 2004 सालची गोष्ट आहे.
कॅन्सर हॉस्पिटलला मी सहज व्हिजिट करायला गेलेलो. लेबर कॉन्ट्रॅक्टर तिथं उपलब्ध होते. तर त्यांच्याकडं मॅनपॉवर प्रचंड होती. 3 ट्रक माणसं घेऊन ते आले ते. आणखीन त्यांच्या पेशंटला प्लेटलेट्सची खूप गरज होती. त्यावेळची सुरुवात होती जस्ट की डेंग्यूची सुरुवात होती ती, की त्यावेळेला मग त्या माणसांच्यामधले जवळपास 63 माणसांमधला एकही माणूस सिलेक्ट झाला नाही. आणि त्यांचा सुदैवानं ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप होता. आणखीन माझाही ओ पॉझिटिव्ह होता. मी तोपर्यंत होल ब्लड डोनेट करायचो. पण उद्गावकर सर म्हणाले की तुमचं व्हेन कशी आहे बघूया एकदा. ती चेक झाली. आणखी मी त्यामध्ये पास झालो, सगळ्या टेस्टमध्ये पास झालो. आणखीन मी त्याला ते जेव्हा प्लेटलेट किंवा ब्लड कंटेंट दिलं तेव्हा तो सर 24 तासामध्ये तो परत पिकअप झाला, बकअप झाला. आणखीन त्या घटनेपासून मला एक हे चांगलं मिळालं की इन्स्टंट रिझल्ट आहेत. आणखी 48 तासानंतर मी परत ते डोनेट करू शकतो, कारण तसं होल ब्लडमध्ये करता येते. आपल्याला 90 दिवसांचं सेगमेंट घ्यावंच लागतं. पण ब्लड कंटेंट विषय असा आहे की आपण 48 तासानंतर परत ते डोनेट करू शकतो. जे नंबर ऑफ डोनेशन्स त्यामध्ये मॅक्सिमम होऊ शकतात. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि मी त्याला एबल आहे. या घटनेनंतर जेव्हा तो पहिल्यांदा पेशंट 14 वर्षांचा मुलगा जेव्हा तो इमिडिएट 24 तासाच्या आत बाहेर आला तेव्हा मला खूप आनंद झाला की वा, अरे रक्तदानापेक्षा ही खूप छान गोष्ट आहे की इमिडिएट रिझल्ट पण मिळतात आणि खरंच एक माणूस वाचवल्याचा आपला आनंद खूप मिळतो. हां, मग आता याची सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत आपण किती वेळा म्हणजे रक्तघटक म्हणजे प्लेटचं दान केलेलं आहे आपण? आत्तापर्यंत म्हणजे मी तसं अथॉराइज रेकॉर्ड नाही ठेवत होतो, कारण रेकॉर्ड करायचं असं काय माझं हो, टार्गेट बरोबर. नव्हतं. मग इनिशियल 2004 पासून मी आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे 130च्या वरती माझं डोनेशन झालं आहे. डोनेशन आणखीन सर्टिफिकेट जर कोणी ऑथेंटिकेशन विचारलं तर माझ्याकडे 106 सर्टिफिकेट अथॉराइज्ड आहेत. हां हां की पहिल्यांदा इनिशियल माझं तसं काय तत्व नव्हतं की आपण टार्गेट करायचं किंवा काय, त्यामुळे मी ते कलेक्ट केलं नाही. हो, तर ह्या मिस मॅनेजमेंटमध्ये ते एक 32 सर्टिफिकेट इकडे तिकडे झाले. पण मी थोरोली सांगतो की 132 पर्यंत माझी डोनेशन्स कन्फर्म झाली. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असाल, त्यानंतर तिथले लोकांचा जो काही प्रतिसाद असतो किंवा डॉक्टर्स वगैरे तुमच्या सानिध्यामधले असतात, तर त्यांचं काय सांगणं असतं? म्हणजे रक्तदान कशा पद्धतीनं केलं पाहिजे, त्यानंतर घ्यावयाची काळजी कशी असते? रक्तदानासाठी म्हणाल तर रक्तदानाच्या आधी आपल्याला लिक्विड्स खूप घ्यायला पाहिजेत. कारण एक लिक्विड जो काय कंटेंट आहे आपल्याकडे 8% शरीराच्या ओव्हरऑल 8% रक्तदान केल्यानंतर ते कमी होतं. मग तो विषय असा असतो की तो लिक्विड जेवढे आपण जास्त लिक्विड घेऊ तेवढं ते लवकर फास्ट रिकवर होतं. आणखीन त्याची कमी आपल्या शरीराला जाणवत नाही. की जर समजा लिक्विड्स कमी होतील तर मग कुठं मुंग्या येणे किंवा चक्कर आल्यासारखं वाटणे, की साहजिक आहे की तो जो खूप मोठा शरीरातला क्वांटम कमी झाला असतो आणि तो रिकवर होईस्तोपर्यंत ती जी क्वांटिटी आहे ती मेंटेन करतेच की कुठं ना कुठेतरी इम्पॅक्ट करते. मग ते होऊ नये म्हणून आपण मॅक्सिमम लिक्विड्स जर समजा घेतली आधी एक अर्धा पाऊण तास आणि व्यवस्थित जेवण करून जर आपण डोनेट केलं तर कोणताही त्रास होत नाही किंवा कोणत्याही वेदनाही जाणवत नाहीत, की त्यानंतरचे ड्रॉबॅक आहेत तेही जाणवत नाहीत. आपण छान रक्तदान करू शकतो, त्यामध्ये कोणतेही त्रास होत नाही. आता रक्तदानाची ही जी काही प्रक्रिया असते ती करत असताना काय काळजी घ्यावी लागते? रक्तदानाची आपण नेहमी जेव्हा रक्तदान करतो तेव्हा एकतर भीती हा फार मोठा प्रकार असतो की मशीन त्याचं काम करत असतं, ते घेत असतं, परंतु जेव्हा एखादा कंटेंट कमी व्हायला लागतो शरीरातला, आणखीन काहीतरी मुंग्या वगैरे जाणवावं लागतात, तेव्हा आपण मॉरली घाबरतो, आणखीन ते जास्त रिस्ट्रिक्ट करतं डोनेट करायला. बाकी काळजी घ्यायची म्हणजे ॲज इट इज आपली व्हेन कुठं जिथनं रक्तदान आपण करतो ती डिस्टर्ब करायला नाही पाहिजे, हालचाल व्हायला नाही पाहिजे, एवढी सर्वसाधारण काळजी घेतली तरी भरपूर होईल. आणि त्यानंतर जेव्हा आपण रक्तदान करून बाहेर येतो त्यावेळेला कशी काळजी घ्यावी लागेल? त्वरित काही वजन उचलणे, शारीरिक हालचाली करणे किंवा फास्ट हालचाली करणे या शक्यतो टाळायला पाहिजेत, किमान एक 3-3.5 तास तरी. कारण जो कंटेंट आहे तो रिसायकलेट होईस्तोपर्यंत तरी तुम्हाला काय फार हार्डवर्क करता येणार नाही, आणखीन अचानक मुवमेंट्स करता येणार नाहीत, की जिथं तो रक्ताचा क्वांटम कमी दिसेल त्यावेळी ते शरीर सडन इम्पॅक्ट दाखवतच. मग तुम्ही कन्सिस्टंटली जर समजा वागलात, नॉर्मल राहिलात तर काही इफेक्ट होत नाही. की जोपर्यंत तो कंटेंट रिकवर होत नाही तोपर्यंत आपल्याला कन्सिस्टंट राहणे, खूप मोठ्या हालचाली नाही करणे. अजूनही काही माहिती जाणून घेणार आहोत, तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया MyTV 111 चॅनल.
छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत. आज जागतिक रक्तदिनानिमित्त हेमंत गोखले किल्लाबाग मिरज येथे आणि त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर, आता बऱ्याच वेळा तुम्ही आता रक्तदान केलेलं आहे, तर अशी काही घटना किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये काही घटना घडली का की ज्यामुळं ह्याचं जे काही महत्त्व आहे ते आजूबाजूच्या लोकांना देखील कळालं असेल? खूप साऱ्या घटना आहेत की खूप डोनेशन झाल्यामुळं खूप सारे अनुभव आहेत. परंतु एक विशेष घटना अशी की सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोल्यामधला एक माणूस, एक पेशंट होता, त्याला ब्लड कंटेंट नेहमीच लागायचं. आणखीन साधारण एक 3 आठवड्यातनं एकदा त्याला एक SDPची तर बॅग लागायची. मग तो शिक्षक होता बिचारा. आणखीन तो आता ऐन वेळेला तिथं अवेलेबिलिटी काही नाही, तर एकमेव म्हणजे कॅन्सर हॉस्पिटल मिरज की इमिडिएट सर्व्हिस मिळू शकेल किंवा इमिडिएट ट्रीटमेंट सुरू होऊ शकेल असं. तर मग त्यांचा साधारण ट्रान्सपोर्टेशनमधला काही प्रॉब्लेममुळे ते आले 12:30 वाजता रात्री. मग इतर ठिकाणी पण चर्चा सुरू झाली की अरे रात्री 12:30 वाजता कसं काय कंटेंट देता येईल. पण कॅन्सर हॉस्पिटलचा फोन आला की असं असं आहे, त्यांच्या काही ट्रान्सपोर्टेशनच्या प्रॉब्लेममुळे त्यांना उशीर झाला आहे, तुम्ही येऊ शकाल का. ही इमर्जन्सी सर्व्हिसमुळे मोडत असल्यामुळे मी गेलो तिथे, डोनेट केलं. आणखीन त्या कॅन्सरबाधित पेशंट होता, अर्थात तो खूप वयानं लहान होता. त्याला जेव्हा ती बॅग दिली गेली तेव्हा त्याच्यामधला चेहऱ्यामधला जो आनंद आहे ना, तो प्रचंड, म्हणजे तो अगणित आहे की मी ते कम्पेअर करूच शकत नाही. की ह्या अशा अनेक घटना आहेत की त्यामुळं जो आनंद आहे तो त्या चेहऱ्यावरनं किंवा त्यांच्या नातेवाईकांमुळं किंवा एखाद्या पेशंटला इमिडिएट इफेक्ट झाल्यामुळं असलेला जो काही इम्पॅक्ट आहे तो खूप छान आहे, खूप छान आहे. म्हणून मी आत्तापर्यंत नियमित ते करत आलो की तो अनुभव मला वारंवार अनुभवायला मिळतो. आणखीन चांगलं बरं वाटतं, छान वाटतं की एखादा माणूस आपल्यामुळे सर्वाईव्ह होतो. खूप छान क्रिया असते ती, मस्त. तुमची ही जी काही प्रेरणा आहे ती तुमच्या मित्रांपर्यंत पण पोहोचवली का? आणि असा कोणता तुमचा ग्रुप आहे का की आपला एक 10 जणांचा ग्रुप आहे आणि मी असं दरवेळेला डोनेट वगैरे करायला जातो किंवा नातेवाईक वगैरे? हो, साधारण 30-35 जण ह्या किल्ला भागातलेच माझे मित्र आहेत, लहानपणापासूनचे मित्र आहेत. आम्ही सर्वायवल ही कोणतीही ॲक्शन असेल तर त्यावेळी आम्ही उभे राहतोच. आणखीन ब्लड कंटेंट असेल किंवा एनी अदर कुठलीही मेडिकल रिझन असेल किंवा त्याला खरंच काही नीडफुल असेल, काही आवश्यकता असेल, तरी आम्ही सगळेजण त्यासाठी उभारतोच. आणखी आमचा छान ग्रुप आहे की तो त्या वेळेला उभारतो, ते प्रॉब्लेम आम्ही रिझॉल्व करतो. छान वाटतं त्यांना पण. खरंच आज आमच्या असंख्य प्रेक्षकांनाही मला सांगावंसं वाटेल की आपण ग्रुप बनवा, पण असे ग्रुप बनवा की जे आपल्या समाजाला उपयोगी आहेत आणि ज्याच्या आपल्या एकामुळं अनेक कुटुंबातले जे काही व्यक्ती असतात त्यांचे प्राण वाचू शकतात. त्यांना वेळोवेळी जर आपण मदत केली तर त्यांच्या चेहऱ्यावर जो काही वेगळा आनंद असतो, तो आनंद कुठल्याही वस्तू जर आपण विकत घेतल्या तर जेवढा मिळणार नाही तेवढा तो आनंद, म्हणजे अगणितच तो आनंद आपल्याला मिळतोय. सर, पुढील वाटचालीसाठी आपल्याला सांगली मीडिया MyTV 111 नंबर चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा. रक्तदान आहे जीवनदान, जे वाचवतो दुसऱ्याचा प्राण. खरोखरच रक्ताची किंमत कधी कळते आपल्याला, जेव्हा एखादा आपल्या जवळची व्यक्ती असेल, नातेवाईक असेल, तर त्यावेळेला जर त्याला रक्ताची आवश्यकता असेल तर त्यावेळेला खरी किंमत आपल्याला त्यावेळेला कळते की जेव्हा वेळच्या वेळी रक्त मिळत नाही आहे, मग रक्तासाठी ती चाललेली धडपड असेल. कारण आपण बऱ्याच वेळा प्रेक्षक पाहतो की रस्त्यावरून जाता अनेक अपघात होत असतात आणि त्या अपघातामध्ये जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं की अगदी रक्ताच्या थारोळ्यामध्ये ती व्यक्ती पडलेली असते आणि बरेच जण नुसते बघायची भूमिका घेत असतात, तर काही जण फोटो सेशन करत असतात, तर काही जण एकमेकाला व्हॉट्सअपवर तो व्हिडिओ व्हायरल करत असतात. त्यापेक्षा जर त्या व्यक्तीला वेळच्या वेळी जर आपण मदत केली, रक्ताची जर अशा पेशंटना जर रक्ताची आवश्यकता असेल आणि त्यावेळेला जर आपण एक रक्तदाता बनून जर तिथे जर पोहोचलात तर एक देवदूतासारखं काम तुमच्या हातनं केल्यासारखं होईल आणि त्या व्यक्तीचे प्राणही वाचतील. खरोखर असे आज अनेक रक्तदाते आपल्या इथं आजूबाजूला आहेत की ज्यांची ओळखही आपल्याला झाली नसेल. तर अशाच एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाशी आज आपण भेटणार आहोत. नमस्कार, मी इद्रिस नायकवडी, माजी महापौर, सन 91 पासून समाजात नगरसेवक म्हणून सामाजिक आणि राजकीय काम करणारे कार्यकर्ता आहे. सर, आपण महापौर या पदावर येण्यापूर्वीपासूनच आपण रक्तदान करता असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलं आहे. तर ही जी काही प्रेरणा आहे ती आपल्याला कोणाकडून मिळाली? प्रेरणा म्हणजे सामाजिक कार्य करत असताना नेमकेपणानं समाजातल्या काही गरजा आहेत याचा अभ्यास करण्याची वृत्ती होती आणि त्या अभ्यासातून माझे निदर्शनास असं आलं की रात्री अपरात्री आणि वेळोवेळी
माणसं यायची, कुणीतरी अडचणीत आहे आणि त्याला रक्ताची गरज आहे. आणि मग अशा वेळेला ते आमच्याकडून मदतीची अपेक्षा करायची की आम्ही कुठनं तरी त्यांना ते रक्त उपलब्ध करून द्यावं. मग असे काही 2-4 वर्ष गेल्यानंतर मला सर्वसाधारणपणे एका 94-95 पासून मला असं लक्षात आलं की आपण हे तुरळकपणानं जे काय करतो आहे ह्यापेक्षा आपली एक कायमची सिस्टीम असली पाहिजे की आलेल्या माणसाला लगेचच रक्त उपलब्ध करून देता आलं पाहिजे. म्हणून मग कार्यकर्त्यांची आमचं असणारं जाळं, टीम, नेटवर्क यांना आम्ही यासाठी प्रोत्साहन दिलं आणि आम्ही रक्तदान शिबिरं आयोजित करायला लागलो. प्रत्येक वर्षी आमचं रक्तदान शिबिर असते. फक्त या वर्षीच फक्त आम्ही गॅप घेतलेला आहे. पण आता कसं झालं की पहिलेचं रक्तदान शिबिर आणि आताचं रक्तदान शिबिर यात फरक आहे. पहिला डायरेक्ट रक्ताची रिक्वायरमेंट असायची, आता रक्त गटातले त्यातले घटकांची रिक्वायरमेंट आहे. हो, बरोबर आहे. हा एक फरक पडला ह्या 15-20 वर्षाच्या काळातला. त्यामुळं आम्ही प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर घ्यायचो कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून. आणि अभिमानानं सांगतो की आमचं प्रत्येक रक्तदान शिबिर जे सुरू केलं आम्ही, तर सुरुवातीलाच आम्ही 500च्या पुढं होतो. हां, आणि ज्यावेळेस आम्ही लास्ट एंड केलं त्यावेळेला आम्ही 900ला होतो. परवाच्या वर्षी आम्ही जे केलं तर ते 900पर्यंत, म्हणजे मग लोकांचा जो 2-3 काही प्रतिसाद आहे तो उदंड चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. आणि आम्ही म्हणजे सगळे जेवढे काही संबंधित लोक आहेत त्या सर्वांना ते कामासाठी आमच्याकडे जोडलेले असतील किंवा कामाच्या माध्यमातून आमच्याकडे जोडलेले असतील त्यांना आम्ही सांगतो माझं काही काम नाही, माझं हे काम आहे, तुम्ही मला एक बाटली रक्त द्यायला पाहिजे यावर्षी, तुमच्या कुटुंबातला कोणीही द्या, तुम्ही द्या, असं म्हणून आम्ही त्यांना प्रोत्साहन देत होतो. आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आणि मग हे सगळं रक्त आम्ही रक्तपेढ्यांना 2-3 रक्तपेढ्यांना प्रिझर्व करत होतो आणि लागेल तसं आम्ही त्यांना देत होतो. रक्तपेढ्यांनीही फार चांगलं सहकार्य केलं आम्हाला की रक्त कलेक्ट करतानासुद्धा ब्लड कलेक्शनचे जे कॅम्प व्हायचे त्यातही चांगली मदत केली त्यांनी. त्यानंतर त्यांची एक परिस्थिती होती की 6 महिन्यापर्यंतच आम्ही तुम्हाला हे प्रिझर्व रक्ताच्या मोबदल्यात रक्त देऊ, पण आम्ही ती मुदत वाढवून घेतली, 1 वर्षाची केली. आणि आमच्यासाठी म्हणून त्यांनी बिचाऱ्याने 1 वर्षाची मुदत आम्हाला दिली. 1 वर्षाच्या काळात आमचं हे सगळं रक्त युटिलायझेशन होऊन काही रक्त आमचं शिल्लक असतं अजूनही. पण आता अलीकडे रक्त घटकांची डिमांड वाढायला लागली, त्यामुळे आम्ही रक्तदान शिबिर घेण्याऐवजी आमच्या कार्यकर्त्यांचं रक्तगटाची चाचणी करून त्यांचे रेकॉर्ड आम्ही मेंटेन केलेले आहेत. यावर्षी कुणी रक्तदान केलेलं नाही आहे त्या लोकांची लिस्ट असते आमच्याकडं. जी रिक्वायरमेंट आमच्याकडे येईल लगेच आम्ही त्याला फोन करतो, तो आपल्या कामातनं बाजूला होऊन लगेच आम्हाला तेवढं डोनेट करून देतो. अशा पद्धतीची कार्यपद्धती आत्ता सुरू आहे. त्यामुळं रक्तदान हे फार अत्यावश्यक आहे. कारण आम्ही बघतो की एखादी साधी जरी प्रसूतीचा प्रसंग असेल तरी त्यावेळेलासुद्धा एखाद्या महिलेला रक्ताची गरज असते आणि त्यावेळेला मग त्याचे नातेवाईक धावपळ करत असतात आणि मग ते त्या गटाचं रक्त त्यांना त्यावेळेला अवेलेबल होतं आहे, नाही होतं आहे. मग रक्तपेढीतल्या काही अडचणी असतात, त्यांच्या अडचणी, ह्या सगळ्यांच्या बाबतीतला अभ्यास केल्यानंतर आम्ही मात्र ही सिस्टीम केलेली आहे. फक्त एक आहे मात्र की जो कुणी आमच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करेल त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला कितीही अमर्याद लागू दे, कुणावर प्रसंग येऊ नये असा, बरोबर आहे. पण काही दुर्दैवी प्रसंग आलाच आणि त्यांच्या कुटुंबाला जर अमर्याद रक्त लागणार असेल तर आम्ही देण्याची व्यवस्था करतो. ते आमचं ॲश्युरन्स असते आणि आम्ही ते पाळतो. फक्त मात्र असं आहे की ज्याची रक्त द्यायची परिस्थिती आहे पण एवढं उद्बोधन करून देखील ते रक्तदान करत नाहीत आणि त्यावेळेला बरोबर बाजूला होतात, ते लोकंसुद्धा आमच्या बरोबर कॅमेऱ्यात बसलेले असतात. आणि ज्यावेळेस त्यांना गरज असते त्यावेळेला मात्र त्यांना आम्ही महत्त्व पटवून देतो आणि त्यावेळेला त्यांच्याकडून रक्तदान करूनच घेतो आम्ही. हां, म्हणजे खूप चांगली पद्धत म्हणावं लागेल किंवा योजना सरांनी खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. कारण जोपर्यंत त्या माणसाला, समोरच्या माणसाला त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही आहे तोपर्यंत त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. पण जेव्हा स्वतःवर ही परिस्थिती ओढवते त्यावेळेलाच त्याचं गांभीर्य लक्षात येत असतं. आणि खरंच सर, म्हणजे तुमची ही जी काही शिबिराची पद्धत आहे खूप छान आहे. आणि प्रेक्षक तुम्हाला देखील आताच तुम्ही ऐकलं असेल सरांच्याकडून की त्यांचं असंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला एका व्यक्तीनं कुटुंबातल्या रक्तदान करायचं आहे आणि परत तुमच्या पूर्ण कुटुंबातल्या कधीही व्यक्तीला रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा आम्ही त्याला रक्ताचा पुरवठा करू. त्यात आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आवर्जून असे काही लोक आहेत जे वारंवार रक्तासाठी येतात आणि त्यांच्या कुटुंबात रक्तदान करण्यासारखं कोणीच नाही आहे. आता एखादी लहान मुलगी असते, लहान मुलं असतं आणि त्याला थॅलेसेमिया वगैरे झालेला असतो, त्याला वारंवार रक्ताची गरज असते. मग आता ते काय करणार आहेत बिचारे, त्यांच्या कुटुंबात मुळातच रक्तदाताच नाही आहे. अशा वेळेला काय करणार? अशा काही कुटुंबांना देखील आम्ही आधार देतो. आम्ही त्यांच्यासाठी ती अट लागू करत नाही, कारण शेवटी माणुसकी म्हणून आपण हे काम करतो. आपण हा काय देवाणघेवाणचा व्यवहाराचा विषय नाही आहे, हा माणुसकीचा विषय आहे. त्यामुळं काही किडनी पेशंटसुद्धा आहेत,
की जे आता बेजारलेत, त्यांचे कुटुंबियातले लोक बेजारलेत, त्यांच्याकडे आता रक्त द्यायला काही नाही आहे, अशा वेळेला त्यांना देखील आधार देण्याचं काम आम्ही करतो. आणि काही रक्तपेढ्या, मी नावं सांगत नाही, पण त्यांनी विचाराने आम्हाला एवढीसुद्धा मुभा दिलेली आहे की तुम्ही आमच्याकडे एवढं रक्त प्रिझर्व केलेलं आहात, तर आम्ही तुम्हाला एवढे किट्स सह रक्त मोफत देऊ. आणि मग असे जे काही गरजू कुटुंब आहेत त्यांना आपण ते उपलब्ध करून द्यायची व्यवस्था करत असतो. खरंच एक रक्तदाता म्हणून आज आपली एक आगळी वेगळी ओळख समाजाला तर आहेच, आणि प्रेक्षक हो, तुम्हाला आज आपल्या या सांगली मीडिया माय टी व्ही चॅनलद्वारा देखील ओळख झालेली आहे. तेव्हा खरोखर रक्तदानाचं गांभीर्य लक्षात घ्या आणि तुम्हीही आजच्या या दिवशी रक्तदान जरूर करा, एवढीच मी आपणाला विनंती करते. आणि सर, तुम्ही आमच्याशी खूप छान पद्धतीनं बातचीत केली आणि एक रक्तदाता म्हणून जी जबाबदारी आहे ती तुम्ही निभावलेलीच आहे. आणि या व्यतिरिक्त जे काही आपल्या समाजातील जे घटक आहेत, नागरिक आहेत, त्यांना रक्तदानाचं महत्त्व देखील पटवून देता, त्याबद्दल मी सांगली मीडिया माय टी व्ही 111 चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते. मला एक आव्हान करायचं आहे या निमित्तानं की रक्तदानासाठी तर आमचं आव्हान सातत्यानं असतेच, ते लोकांनी करावंच. 45 वयापर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक वर्षी किमान 1-2 वेळा रक्तदान करावं असं माझं आव्हान आहे. पण त्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीने आपल्या रक्तगटाची वारंवार तपासणी करून त्याचा रिपोर्ट आपल्याबरोबर आय कार्डवर किंवा ह्याच्यावर ठेवावं. काय होतं आहे, एखाद्या माणसाचं आमच्यासमोर ॲक्सिडेंट होतो, त्याला मदत करायची आपली इच्छा असते, पण तो जोपर्यंत दवाखान्यात ॲडमिट होऊन त्याच्या रक्तगटाची तपासणी होत नाही आणि त्याचं काय आहे प्रॉब्लेम हे कळत नाही, तोपर्यंत त्याला आपण काहीच देऊ शकत नाही, त्याला इंटेक काहीच होऊ शकत नाही. मग अशा वेळेला जो काय वेळ जातो तो वेळ जाणार नाही. हे गोल्डन अवर्स असतात काही वेळेला, आणि त्या गोल्डन अवर्समध्येच आपण त्यांना मदत करणं गरजेचं असतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या रक्तगटाची तपासणी करून त्याचा रिपोर्ट जो काय छोटासा शॉर्टमध्ये पण असेल तो आपल्या आय डीवर त्याची नोंद करून आपल्या जवळ ठेवण्याचं आव्हानही या निमित्तानं मी करतो. आणि रक्तदान देण्याच्या देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असं आपण म्हणतो, आणि त्याप्रमाणेच आज आपण पाहतात की रक्तदान करणं जितकं महत्त्वाचं आहे त्या पद्धतीनंच आज रक्त घटक जे आहेत त्यांचं देखील दान करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. कारण आपण पाहतो की आधुनिकीकरण, संशोधन, प्रयोग आणि यानुसार जर आपण या 15-20 वर्षामध्ये जर पाहिलं तर रक्तदानाच्या पुढचं पाऊल म्हणजे रक्तघटक आहे. आणि हे जे काही रक्तघटक आहेत याचे दाते आज असंख्य आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांनी 100पेक्षा जास्त वेळा रक्तघटकाचं दान केलेलं आहे. तर अशा या व्यक्तीशी आज आपण मुलाखत घेणार आहोत. आज आपण सांगली मिरज रोड येथील समीर शहा यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि ते आपल्याला कशा पद्धतीनं रक्तघटकाचं महत्त्व आहे हे देखील सांगणार आहेत. नमस्कार, मी समीर शहा. माझा व्यवसाय औषध दुकानदार आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम मी सांगली मीडिया आणि माय टी व्ही 111 चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. आणि आज 14/2 जागतिक रक्तदान दिन याच्या मी शुभेच्छा देते आपणाला. आणि आपण रक्तदाते तर आहातच आणि रक्त घटकाचं जास्तीत जास्त आपण रक्तदाते झालेले आहात. ॲक्च्युअल माझे रक्त डोनेशन करायची जी इच्छा होती ते माझ्या मित्राने मला पहिला प्रथम सुचवली, जी जितेंद्र पत्की सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये असतं. मी कॉलेज लाईफमध्ये होतो त्यावेळेला त्यांच्या एका मित्राच्या बहिणीसाठी ते ब्लड पाहिजे होतं. मग मी तिथून माझी सुरुवात झाली, म्हणजे जवळजवळ एक 10 ते 12 वर्ष झाली माझी अगोदर सुरुवात. रक्त 10 वर्षापूर्वी झाली सुरुवात. त्याच्यानंतर मग तो मला म्हणला की तू नुसतं ब्लड देतोयस, त्याच्याऐवजी तू ब्लड न देता त्याच्यातले घटक दे, ज्याला व्हाईट प्लेटलेट किंवा प्लेटलेट आपण WBC काउंट म्हणतो, WBC काउंट तू दे त्याच्यापेक्षा. कारण की वेन जर का मोठी असेल तर ते द्यायला फार सोपं जातं. मग ते मी त्यावेळेला ते द्यायला चालू केले, सुरुवात केली. ब्लड देण्यापेक्षा ते देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की ते काढून घेताना, बॉडीतनं घेताना 1.5 ते 2 लाख ह्या प्रमाणे काढून घेतलं जातं. पेशी तुमच्या ज्या काढून घेतली नॉर्मल पेशंटच्या, म्हणजे आपल्यासारख्या माणसाच्या अंगामध्ये ते 3 लाख 3.5 लाख असतात. 3-3.5 लाख मधले 1.5 लाख ते 2 लाख त्यांनी काढून घेतात. ते 48 तासात परत रिबिल्ड होतं. जसं का आपण ब्लड दिलं ते परत आपल्या बॉडीमध्ये तयार होण्यासाठी कमीत कमी 3 महिने लागतात. म्हणजे आपण एकदा ब्लड दिलं तर आपण परत देऊ शकत नाही. म्हणजे एक 3 महिन्याचा गॅप आपल्याला ठेवावा लागतो. 3 महिन्याचा गॅप ब्लड दिल्यानंतर ठेवावा लागतो. खरं हे जे प्लेटलेट्स आहेत ते 24 तासात परत आपल्या बॉडीमध्ये रिबिल्ड होतात. मग आपण ते परत 48 तासानंतर देऊ शकतो की बाबा आज दिले,
परत परवा दिवशी द्यायचा आहे तर आपण 100% देऊ शकतो. म्हणजे याचा फायदा आपल्याला होतो वारंवार वारंवार देऊ शकतो आपण, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ब्लड दिले की देता येत नाही, खरं हे प्लेटलेट्स वगैरे आपण जेव्हा देतो त्यावेळेला 100% आपल्याला देता येतात. आता हे तुम्ही देत आहात आणि बऱ्याच वेळेला म्हणजे असं किती वेळा दिलेलं आहे आपण? मी असं 110 ते 112 वेळा आत्तापर्यंत दिलेला आहे मी. मग एवढ्या वेळा आपण करतात, आता तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की 48 तासानंतर आपण परत देऊ शकतो. तर याचा काही थकवा वगैरे जाणवतं का वारंवार दिल्यामुळे? नाही, थकवा वगैरे काही जाणवत नाही त्याच्यात, कारण की आपलं 24 तासात तयार होते. आणि आपल्या तिथं कसं आहे की ब्लड चेक केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जर का प्लेटलेट जास्त असले तरच ते आपल्याला बोलवतात. म्हणजे आपल्या अंगातच जर का कमी असेल तर ते आपले घेत नाहीत, कारण की त्यांना माहिती आहे की ह्यांना औषधं कुठली तरी चालू असतील, ह्यांनाच प्लेटलेटची गरज आहे, मग त्यांनी ते घेत नाही. मग त्यांनी त्यावेळेला आपले रिपोर्ट्स पहिला ब्लड आपलं चेक केलं जातं, आपल्या बॉडीमध्ये किती प्रमाणात पेशी आहेत ह्याचं पूर्ण त्यांनी डॉक्टर तिथे जे असतात ते बघितल्यानंतरच त्यांनी डिसाईड करतात की ह्याचा आपण घेऊ शकतो का नाही. आतापर्यंत मला तर तसा कधीच प्रॉब्लेम आला नाही की ब्लड दिल्यानंतर की बाबा थकवा जाणवतोय किंवा असं बॉडी पेन वगैरे त्यांना असं मला आत्तापर्यंत काही जाणवलेलं नाही. एवढ्यांदा दिले खरं कधीही जाणवलेलं नाही. म्हणजे सुरुवातीला म्हणजे जेव्हा तुम्ही द्यायच्या अगोदर जे जीवन जगत होता आणि आत्ताचं जे जीवन जगताय त्यामध्ये आरोग्यामध्ये कधी काही बिघाड वगैरे असं कधी काय जाणवलं का आपल्याला? कधी नाही, उलट जास्त फ्रेश वाटते. कारण की ज्या वेळेला आपण ब्लड देतो त्यावेळेला आपल्याला कसं वाटतं की आपण मी समोरच्या व्यक्तीला देत आहे त्याचा जीव वाचत आहे. कारण की हे कसं आहे, ॲक्च्युअल डेंग्यू, मलेरिया, कॅन्सरचे पेशंट्स ह्या सर्वसाधारण हे जे मोठे आजार आहेत त्याच्यामध्ये प्लेटलेट फार झपाट्याने कमी होतं. त्यावेळेला त्यांचा जीव वाचवण्यासाठी ते द्यावंच लागणार. आणि आता तर आपण पाहतो की आता पावसाळा सुरू झालेला आहे, म्हणजे खरी गरज असते ती पेशंटना या काळामध्येच असते. आणि या काळामध्येच अशा रोगांचं थैमान जे असतं ते जास्त प्रमाणात असतं. आणि त्यावेळेला हे जे काही रक्तघटक देणाऱ्यांची संख्या आहे तितकीच महत्वाची आणि ते देणं फार कमी आहे. कारण की कसं आहे, वेन जी आहे प्लेटलेटला वेन ही मोठी लागते. तुमच्या बॉडीवरती वेन डिपेंड नसते की तुम्ही व्यायाम किती करता त्या पद्धतीवरती तुमची वेन किती जाड आहे. कारण की ती जी निडल असते ती फार जाड असते. ते तुम्ही ती निडल प्रिक जर का तुमच्या बॉडीमध्ये होत नसेल, म्हणजे जवळजवळ 40 ते 50 जणांचं चेक केल्यानंतर एकाची वेन मॅच होते त्या ह्याच्यासाठी प्लेटलेटसाठी. ब्लडसाठी सगळ्यांची होते, खरं प्लेटलेटसाठी कमीत कमी 30-40 जणांचे रिजेक्ट झाल्यानंतर एखाद्याची वेन ती मॅच होते त्याला. असं आहे. त्याच्यामुळं कसं माझं जितेंद्र तिथं माझं ऑलरेडी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये माझं रजिस्टर आहे की मला तिथं कोण दुसरा पेशंट असेल तर त्यांनी रात्रीसुद्धा मला 2 वाजता 3 वाजता बोलवून घेतात की तू येऊन देऊ शकतोस काय. ते मग रात्री 2-2, 3-3 वाजता दिले. खरं असं कधी जाणवलं नाही मला की बाबा मी हे देतोय, मला काय फायदा आहे. मी जे काय करतोय ते एक सत्कार्य, सामाजिक कार्य. बाबा माझ्यामुळे ह्याचं चांगलं होत असेल तर होऊ दे ना. म्हणजे घरातले पेशंट असतात अगोदर तो टेन्शनमध्ये असतो ना जास्त, त्याच्यामुळे मी ते त्यांना देतो, मी प्रोव्हाइड करतो. खरंच प्रेक्षक तुम्ही पाहिलं असेल की आता समीर शाह सारखे आज अनेक जण फक्त रक्तदाता नाही आहे तर रक्तघटक यांचा पुरवठा करणारे देखील एक देवदूत आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही आहे. रक्तदान करण्यापेक्षा रक्तघटक का डोनेशन करायला शिकलो मी किंवा मला का दिवस वाटलं त्याचं एक उदाहरण आहे की माझ्या घरचं स्वतःचंच उदाहरण आहे की माझ्या आईला कॅन्सर झाला होता. त्यावेळेला तिला ते पेशी चढवायच्या होत्या आणि त्यावेळेला मला कोण डोनर भेटला नाही. त्यावेळेला मग सर म्हणले की तुझं डोनेशन होऊ शकते, आपण एकदा वेन चेक करू, झालं तर मग ते करू. मग त्यावेळेला माझ्या सरांनी माझी वेन चेक केली. वेन चेक केल्यानंतर माझी ती वेन मॅच झाली आणि ते माझ्यातले घटक काढून घेतले. त्या दिवशीपासून माझी अशी इच्छा होती की अशा पेशंटला की प्लेटलेट मिळायला पाहिजेत जे कॅन्सर किंवा डेंग्यू, मलेरिया ह्या ज्या कंडिशनमध्ये जे सिरियस होतात पेशंट, त्या पेशंट लोकांना ही रक्तघटकची जी आवश्यकता आहे ती कोण पुरवणार. त्यामुळे माझा त्यावेळेला असा विचार झाला की आपणच का नाही करायचं, म्हणून मी त्यावेळेपासून हे रक्तघटक देण्यास सुरुवात केली. आणि खरंच तुम्ही आज असंख्य लोकांना आपल्या माध्यमातून जीवनदान दिलेलं आहे. पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि आत्तापर्यंत केलेल्या कामाबद्दल मी सांगली मीडिया आणि माय TV 111 चॅनलतर्फे धन्यवाद देते. नमस्कार. आत्ता कोण असेल बरं यावेळेला? नमस्ते. मी ओळखलं नाही तुम्हाला. ओळखलं
नाही मला ओळखलं. ओळखलं नाही? खरंच नाही ओळखलं. काय सांगता बघा थोडंसं जरा जोर द्या कुठे नाही ओळखलं. बरं आता या. आज तारीख किती आहे? आज 14 तारीख आहे. मग काय आहे आज? आज कोणाचं बरं वाढदिवस तर काय कोणाचा आठवत नाही आहे. मोबाईलला पण काही आज रिंग झालेली आहे म्हणजे आज वाढदिवस तर नाही, कोणाचा नाही. नक्कीच नाही आहे. मग काय आहे? काय आहे? हां, काल मी पेपरला वाचलं होतं हां. की आज 14 जून जागतिक रक्तदान दिवस आहे. बरोबर. आता तुम्ही माझं रक्त काढून घेणार नाही की नाही काय? अजिबात नाही. बापरे, मला भीती नाही. वाटते. नाही भ्यायचं काही कारण नाही सोड. एक किडनी असणारा माणूस जर 111 वेळा रक्तदान करतोय तर तुम्ही एवढे सुदृढ आहे, काय बिघडणार आहे केलं तर? 111. हा तुमच्या समोर बसलेला माणूस सुधीर स्वामी, अरे बाप मला एकच किडनी आहे. नमस्ते. 111. नमस्ते. आता परत मला भीती वाटते हा शब्द नाही काढून नाही, अजिबात टाकायचा. नाही काढणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या 111मध्ये मला आपल्या राष्ट्रपतींचं दर्शन झालं, त्यांचे आशीर्वाद मिळाले. सगळ्यात मोठं फळ म्हणजे एवढ्या वेळा केला आहे, काय तुम्हाला मिळालं आहे तुम्ही विचारायच्या अगोदर मी सांगतो. कोल्हापूरला सत्कार झाला माझा त्यावेळेला. म्हणजे ती घटना काय होती नेमकी? कोल्हापूरला राष्ट्रपती आले होते. तिथं आमचे मित्र डॉक्टर रवींद्र फडके सर, मी, त्यांची मुलगी अशी सगळेजण गेलो होतो म्हणजे त्या एका सरांच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत. तिथं मग सरांचा कार्यक्रम झाल्यावर परत राष्ट्रपतींना सरांनी माझी हकीकत सांगितली. त्यावेळी सर मद्रासवरून इकडे आले तर त्यांच्याकडे ती पांढरी शाल होती. ती शाल घेऊन ती एवढी प्रभावित झाली की माझं काम किंवा कर्म ऐकून त्यावेळेला शाल देऊन माझा त्यांनी सत्कार केला कोल्हापुरात. आता काका तुम्ही आत्ता सांगितलं मला की 111 वेळा तुम्ही होय. रक्तदान केले होय. आहे आणि ते पण एक किडनी असताना. असणारा म्हणजे प्रेक्षक हो पाहिलं म्हणजे एक किडनी असणारा माणूस रक्तदान करू शकतो. होय. मला तर जाणूनच घ्यायला पाहिजे म्हणजे किडनी एक कशी आणि ते तुम्ही रक्तदान कसं करत आला आत्तापर्यंत म्हणजे अशी काय हकीकत होते किंवा काय किस्सा घडला तुमच्या आयुष्यामध्ये की ज्यामुळे तुम्हाला एक किडनी म्हणजे गमवावी लागली? त्याचं असं झालं साधारण 10वी पास झाल्यावर 11वी मी मिरज कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेलो आणि येताना मला त्रास होत होता म्हणून डॉक्टर गायकवाडच्यात मी दाखवायला गेलो. तर त्यावेळेला तिने एक्सरे बघून सांगितले की तुमची किडनी काढायलाच पाहिजे, ॲडमिट व्हा. ॲडमिट झालो आणि घाबरून परत पळून घराकडे गेलो. मग तिथून परत मला आणून तिथनं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यावर साधारण वर्षाने मी ठणठणीत बरा झालो कारण बाकीचं व्यसन वगैरे मला काय नव्हतं. मग असंच 1 वर्ष माझं वाया गेलं कॉलेजचं. तिथनं मी कॉलेजला गेलोच नाही, हा भाग वेगळा. तर आमच्या मांडलेल्या बहिणीच्या घरात मी एकदा गेलो होतो. तिथं ती साधारण 8वी 9वीला असेल, गप्पा मारत होती. आमच्या आबूला ॲडमिट केलं. ती एक मुलांनी म्हणून मुसलमानी कुटुंब होते, त्यांच्यातले आजोबा ॲडमिट होते. तर त्यावेळेला आमच्या आबूला रक्त कोण दिलं नाही, मिळालं नाही, असं झालं. मग मला थोडंसं ते भरून आलं. मी म्हटलं मी देतो रक्त आणि कुठं द्यायचं. तर मिरज मिशन हॉस्पिटलला ते पेशंट होतं. तिथं मी गेलो मॅडम आणि मी रक्तदान त्यावेळेला पहिलं केलं घरात न सांगता. मला काहीही त्रास झाला नाही. एक एवढीशी चिकटपट्टी लावली होती ती पण घरात जाताना मी काढली. मला काहीही त्रास झाला नाही काही नाही. आणि तिथून जे सुरू झालं म्हणजे समाजसेवेचं भान ठेवून तर ते आत्तापर्यंत चालू. तुम्ही ह्या घटनेपासून म्हणजे तुमच्यात एक चळवळ निर्माण झाली चळवळ. रक्तदान चळवळ करण्याची. ही चळवळ कायच नाही. माझे मित्र आहेत आता बहुतेक सर्वांना आत्ता माहीत आहे डॉक्टर रवींद्र फडके सरांचे क्लास वगैरे होते, फडके क्लासेस म्हणून. तर मी म्हणजे चालू केल्यावर थोड्या दिवसानं त्या चळवळीला ऑटोमॅटिक जॉईन झालो. म्हणजे मी सरांनाच सांगितलं की 3 महिने झाले की मला तुम्ही मुलगा पाठवून आठवण करा किंवा मी स्वतः येतो आणि त्यांच्या क्लासेसमध्ये 3-4 महिन्यात रक्तदान शिबिर व्हायचीच. आणि काका मी असं पण ऐकलंय की तुम्हाला आता सारे पाटील होय, होय. यांनी सुद्धा घरी होय, आले स्वतः होते. सत्कार केला म्हणजे तो प्रसंग कसा होता? 100व्या ज्यावेळेला माझं रक्तदान झालं रक्तदान केलं त्यावेळेला होतं. महाराष्ट्र टाइम्सला बातमी आल्यावर सरांनी ती बातमी वाचली, सारे पाटील सरांनी. आणि मी तिथे येऊ काय म्हणून फोन केल्यावर सुद्धा ते म्हणाले तू इकडे यायचं नाही, आम्हीच तिकडे येणार तुमच्या घरी. म्हणजे तुमच्या घरी आले माझ्या होते सारे घरी पाटील. येऊन माझा सत्कार करून 10,000 रुपयाच्या हे दिलं. अरे वा. आणि मुलींना पण सांगितलं की तुम्ही शिका, तुम्हाला काय अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी आहे. त्यांच्या मना किंवा सगळ्यांच्या आशीर्वादानं मुली शिकलेल्या आहेत, त्यांचं आता व्यवस्थित आहे. दोघांची लग्न म्हणजे हा जो क्षण आहे तुमच्या आयुष्यातील होय, होय. अविस्मरणीय अविस्मरणीय. क्षण आहे. दोन क्षण तर- आणि काका मी पण मगाशी तुम्हाला ओळखलं नाही
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते तुम्हाला. आणि काका, मगाशी तुम्ही तर तुमची ओळख करून दिली आणि मी पण तुम्हाला अनोळखी व्यक्तीला लगेच कसं काय सांगायचं म्हणून मी पण इतका वेळ तुमच्याकडूनच माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मी सुद्धा सांगली मीडिया माय टी व्ही 111 चॅनलची प्रतिनिधी आहे. आणि जी आज आपल्या या जागतिक रक्तदान दिनानिमित्त आज आता तुम्ही तर आलात आणि खरंच मला खूप एकदम छान वाटलं की आपण जसा देवाला 101 रुपयाचा अभिषेक करतो, 501चा अभिषेक करतो, पण या रक्त दिनादिवशी एक रक्तदाता ज्यानं एक म्हणजेच 111 वेळा रक्तदान केलंय, खरंच माझ्या साक्षात घरी देव आल्यासारखं आणि देवाचं दर्शन झाल्यासारखंच मला वाटतंय. तर आपल्या या समाजामध्ये अजून रक्तदाते आहेत का? होय, होय. अजून नाहीतर पूर्वी रक्तदाते कसं व्हायचं, एक जोश आला, एक टीम आली, हा चला रक्तदान करूया, ओघ वाढला आणि परत एक थोडंसं वातावरण 1-2 वर्षांपर्यंत तसंच राहतं आणि त्यानंतर परत सगळं जैसे थे वैसे थे परिस्थिती राहते. मग अशा अजूनही व्यक्ती आहेत होय, तुमच्याकडे? अशा अजून व्यक्ती आहेत, मी त्यांची तुम्हाला ओळख करून देतो. मला आज नक्की जाणून होय, घ्यायला होय, आवडेल. अगदी नक्की. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही 111 चॅनल आणि पाहूया असं कोणतं कुटुंब रंगलंय रक्तदानामध्ये. चला, आता आपण आलोय ऑक्सिजन पार्क कल्पितरूपाने. तिथे एक रक्तदानात रंगलेलं कुटुंब आहे, त्यांची ओळख करून देतो तुम्हाला. ऑक्सिजन पार्क हा. आणि मिरज. मिरज. बघूया तरी कोणतं कुटुंब रंगलंय रक्तदानामध्ये. चला. आज 14 जून जागतिक रक्तदान दिवस आहे आणि आता पाहूया असं कोणतं कुटुंब आहे की ज्याने आपल्या या रक्तदानाला पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे. नमस्कार. नमस्ते मॅडम. मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया माय टी व्ही 111 चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करते. आणि मगाशीच मला स्वामी सरांनी इथंपर्यंत घेऊन आले आणि त्यांनी सांगितले की अख्खं कुटुंब तुमचं रक्तदानामध्ये कार्य करतं. तर ही जी काही आपली चळवळ आहे किंवा काय, कशा पद्धतीनं सुरू झालेली आहे? नमस्ते, मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र फडके, मिरजेमध्ये माझ्या फडके क्लासेस म्हणून गेली 36 वर्ष या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि या क्लासेसच्या माध्यमातूनच मॅडम या ठिकाणी रक्तदानाची चळवळ सुरू झाली. आमच्याकडं मिरजेमध्ये फेमस मीरासाहेब दर्गा आहे. हो. आणि त्या दर्ग्यामध्ये यूथ वेलफेअर असोसिएशन नावाची माझ्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेली एक संघटना होती. आणि मी नेहमी हिंदू मुस्लिम एकात्मता वगैरे वगैरे असं क्लासमध्ये शिकवताना बोलायचो. आणि ते सर तुमचं सांकेतिक असं चिन्ह पण असायचं बघा, ओम, क्रॉस, आणि तो चंद्र म्हणजे तो तर एवढा फेमस आहे की मला अजूनही लक्षात राहतं. म्हणजे ते चिन्ह कुठलं आहे तर हे फडके क्लासेसचं चिन्ह आहे. त्यामुळे बोलत असल्यामुळे काय झालं मॅडम, त्यांनी मला काय सांगितलं की तो दिवस जो होता तो पैगंबर जयंती आणि अंगारकी संकष्टी अशी 2 एकत्र आली होती. आणि त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. तर ते म्हणले सर मुस्लिम व्यक्ती म्हणून आमच्याकडं इद्रिस नायकवडी रक्तदान करणार आहे आणि सर हिंदू व्यक्ती म्हणून तुम्ही रक्तदान कराल का? मी म्हटलं ठीक आहे येतो म्हटलं. आणि म्हटले सर सकाळी 10 वाजता या. मग मी म्हटलं 10ला नको 11ला येतो. एक बॅच होती माझी आणि मग 10 ते 12 असते, पण म्हटलं 1 तास घेऊन सोडून जाऊया. बॅचला बोलता बोलता मी माझी ऑक्टोबरची बॅच होती, बोलता बोलता मी म्हणालो की मी आज काही 1 तास घेणार आहे आणि मी दर्ग्यामध्ये रक्तदानाला जाणार आहे असं मी म्हटलं. ते जरा भाव मारत म्हटलं. मग त्यांच्या पण प्रतिक्रिया काय? नाही, मागून एक पोरगं ओरडलं. म्हटलं येऊ का सर मी पण बरं कसं असं. मला काय वाटलं की मी रक्तदान करतोय का उगाचच भाव मारतोय हे बघण्यासाठी तो येणार आहे असं मला वाटलं. मी म्हटलं हो हो म्हटलं तू ये म्हटलं, मी रक्तदान करतोय का नाही बघ आणि जमलं तर तू पण कर असं मी म्हटलं. आणि तुम्ही सगळेच या मुलांनो, मला खूप बरं वाटेल आणि माझं रक्तदान बघायला या असं आपलं म्हणायचं म्हणून म्हटलं. म्हणून येईल असं काय वाटलं नाही म्हणून कोण येते मॅडम बरं काय ते काय आपलं म्हटलं आपलं. आणि मग दर्ग्यामध्ये मी गेलो. क्लास सोडला 11 वाजता आणि मी गेलो. मग गेलो तिथं काय फार लोक नव्हते, 4-5 लोक होते, इद्रिस नायकवडी होते वगैरे. आणि मग हळूहळू आम्ही थांबलो, जरा चहा पाणी बिस्किट झालं ना मॅडम रक्तदानाचं. मग ते झालं तेवढा ते बघितलं तर हळूहळू सगळे माझ्या क्लासची मुलं आली. जे क्लास जसा सुटला मॅडम त्या सायकली घेऊन सगळे दर्ग्यातच शिबिराकडे म्हणजे अजून एक 300 मुलांच्या पैकी म्हणजे 100पेक्षा जास्त मुलं तिकडे झाली सगळे.
आणि मी म्हणलं आता हे सगळे माझं रक्तदान बघायला आलेत, म्हटलं काही खरं नाही. मग असं त्यांनी पण मग ती कॉट वगैरे व्यवस्थित ठेवली, मुलं बघतील अशी व्यवस्थित सगळे आले आणि मग माझं रक्तदान झालं. आणि रक्तदान झाल्यानंतर मी विशेष करून रक्तदान करताना हसत होतो ना, बोलत होतो, म्हणजे रक्तदान करताना काही दुखत नाही किंवा म्हणजे असं ही जाणीव करून देतो हा, ही जाणीव लक्षात घ्या. ती सगळी मुलं, मी असं काही नाही, आपलं मजेत आपलं क्लासमध्ये असल्यासारखंच नॅचरल होतं मॅडम. मला अशी काही सोशल जाणीव वगैरे काही नव्हती काय. हा, आपलं केलं बोलत होतो. मग ते पोरं सगळं माझं रक्तदान झालं, मग सगळं झाल्यानंतर मग आम्ही बसलो, एक एक पोरं, सर आम्ही करू काय. मी म्हटलं का. मग ते डॉक्टरांना ते सांगितलं. आणि त्यावेळेला ती पोरं मॅडम मोठी असायची. ती 10वीची जरी असली ना मॅडम, तर FYSSC, SYSSC, TYSSC, मी 2-3 वर्ष 10वीत नापास झालेली आहे. आणि खेड्यात लांब मॅडम, सलगर बुजुर्ग, कुठं गणेशवाडी, भोसे, कुपवाड, अशी पोरं रट्टी रट्टी पोरं अशी असायची. आणि मग सगळी ती आली आणि असं करता करता मॅडम मला धक्का बसला. मॅडम 85 मुलांनी रक्तदान केलं. म्हणजे त्यांनी तुम्हाला एका व्यक्तीला बोलवलं तर 86 लोकांचं त्या ठिकाणी रक्तदान. मॅडम मला असं इतकं असं बरं वाटलं ना मॅडम, की म्हटलं एखाद्या शिक्षकाची ताकद काय मॅडम, काय ताकद आहे मॅडम ती. आणि मग मला असं वाटलं की मग मी त्यांना विचारलं की केव्हा केव्हा कसं करता येतं. त्यांनी सांगितलं की दर 3 महिन्यांनी करता येतं. मग मी करून टाकू म्हटलं. आणि तेव्हापासून मॅडम, म्हणजे आय थिंक इन 1990 1990 पासून मॅडम दर 3 महिन्याने क्लासमध्ये रक्तदान घ्यायचंच. म्हणजे ही चळवळ तुमची त्यापासून सुरू झाली. आता ही चळवळ जेव्हा सुरू केली आपण आणि त्यानंतर तुम्हाला आलेले जे काही अनुभव असतील, म्हणजे एक रक्तदाता म्हणून तुम्ही किती वेळा रक्तदान केलेलं आहे. मॅडम मी 115 वेळा रक्तदान केलं मॅडम. अरे बापरे. म्हणजे मगाचा आपण आकडा बघितला तो काकांचा 111 वेळा आणि आपण 115 वेळा केलेला आहे. खरोखर म्हणजे आपल्या या सांगली जिल्ह्यात म्हणजे मला कौतुक करावं असं वाटतं की अशी बरीच मंडळी आहेत की जे अजूनही आपल्या लोकांना म्हणा, प्रेक्षकांना माहिती नव्हती की ज्यांनी 115 वेळा रक्तदान केलेलं आहे. आता हे रक्तदान करत असताना याचा फायदा काय झाला तुम्हाला. मॅडम पहिली गोष्ट अशी की मी माझ्या मुलांना सांगायचो की बाळानं तुम्ही रक्तदान केलं की तुम्हाला छानसं सर्टिफिकेट मिळते. आणि मी काय केलं माहिती आहे का मॅडम, जेवढे म्हणून हिरो होते त्या काळात माझ्याकडून कोणी पैसे घेतलेले आहेत मॅडम. म्हणजे सूर्यकांत मांढरे असतील, प्रशांत दामले असतील किंवा नाना पाटेकर असतील किंवा ही सगळी मंडळी मॅडम, मोठमोठे जे हिरो आहेत ना हे सगळे, निळू फुले किंवा असे दमा मिराजदार, बाबा कदम, सगळे असे मोठे हिरो, सगळे स्टाईलमधले जे नाटकामध्ये वगैरे काम करणार, जोशी वगैरे सगळे, अशा सगळ्यांना आणायचं मॅडम. आणि अशोक सराफच्या हस्ते वगैरे मॅडम मी 250 रक्तदात्यांचा सत्कार करायचो. माझं फक्त त्यांना प्रेरणा मिळायची की आपणही रक्तदान केलं पाहिजे. हिरोच्या हस्ते प्रमाणपत्र मिळते म्हणून मॅडम. आणि फुल्ल मॅडम 150-200 रक्तदान मॅडम एकदम जोरात व्हायचं. तो एक कार्यक्रम एकदम खूप फुल असणार आहे त्या दिवशी. मॅडम मला असं की मला हॉलचं भाडं पण घ्यायचं नाही. म्हणजे इतकं सगळे लोक मदत करायचे मॅडम. हिरो पैसे घ्यायचे नाहीत, तर ते हे मॅडम हॉलवाले पैसे घ्यायचे नाहीत, चहा स्पॉन्सर करायचे आलेल्या सगळ्या लोकांना. म्हणजे पण ही जी आहे ना मॅडम, म्हणजे नुसतं मी करतोय असं नाही मॅडम, सगळे असं सगळ्यांच एका रक्तदात्यामुळं एक सामाजिक बांधिलकी म्हणतो किंवा सामाजिक एकात्मता म्हणतो की त्यामुळे ही लोक सगळी जोडली जात आहेत तुम्हाला. आता रक्तदाता म्हणून आपल्याला असं कुठं उद्घाटनाचं म्हणा किंवा कार्याचा गौरव वगैरे असं काही झालं आहे का आपल्याला. मॅडम 2 गोष्टी मला प्रामुख्याने सांगायचं वाटतात की रक्तदानामध्ये मला बापूसाहेब कुंभोजकर जे आहेत पत्रकार अग्रदूतचे, त्यांचा मी उल्लेख जरूर करेन. त्यांनी मला सांगितलं की फडके तुझ्या जो मुलगा रक्तदान करेल त्याची मला बातमी पाठव. आणि मॅडम दररोज रक्तदानचं असायचं ना आमच्याकडे, आणि दररोज बातमी पाठवायचे मॅडम. आणि दररोज त्या पोरांचं नाव यायचं आणि त्यांना मी तो अंक जो आहे प्रतिध्वनीचा असेल, असे आमचे लोकल दैनिक असायचे ना मॅडम. कधी कधी नंतर मोठमोठ्या पेपरला यायला लागलं, पण हे लोकल दैनिक प्रतिध्वनी म्हणा किंवा हे अग्रदूत यांचे अंक मी स्टेजवर बोलवून पोरांना द्यायचो. हे पोरं हिरोच की असं सगळी मॅडम ही रक्तदान चळवळ अशी जोरात वाढली. माझा एक मॅडम मला काय झालं की माझं जेव्हा रक्तदान सुरू झालं, मी खास करून शिबिरं बनवत करतो मॅडम, तर फार मोठी पोरं तयार झाली. पोरं रक्तदान शिबिरं घ्यायला लागली वेगवेगळ्या गावामध्ये. आणि मला मॅडम पुण्यामध्ये माझा एक सत्कार समारंभ होता मॅडम पुण्यामध्ये. आणि या ठिकाणी अण्णा हजारे यांच्या हस्ते मॅडम माझा स्वामी विवेकानंद पुरस्कार देऊन या रक्तदान चळवळीबद्दल माझा सत्कार केला गेला. आणि त्यामुळं मॅडम मला खूप असं भारी वाटलं एकदम. आणि म्हटलं मग हे काय म्हणजे असं, आणि तिथून पुढे मी जास्त मोटिवेट झालो मॅडम. हा मॅडम आपला प्रवास पुढे वाढतच. आणि खरं मला मॅडम म्हणजे कृतज्ञता ज्याला म्हणतो मॅडम, म्हणजे कृतज्ञता हा विषय खूप महत्त्वाचा, ग्रॅटिट्यूड असं सुद्धा. तर मॅडम हे जे डॉक्टर्स लोक आहेत ना मॅडम,
त्यांना रक्तदात्यांची फार मोठी किंमत मॅडम, म्हणजे त्यांच्या मनामध्ये. मॅडम हे डॉक्टर जे डॉक्टर मुकुंद पाठक सर असतील, डॉक्टर पी.टी. कुरणे आहेत, डॉक्टर प्राणी आहेत, डॉक्टर परम शेट्टी आहेत, डॉक्टर प्रकाश अमनापुरे आहेत, बरं का, अशी मंडळी, डॉक्टर चिनीवालकर आहेत, आमच्या या ठिकाणी इसापुरे गल्लीतले डॉक्टर अशोक पाटील आहेत, ही सगळी मंडळी मॅडम, मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो, दयानंद नाईक आहेत मॅडम, हे सगळी अनेक नाव विसरेन मी कदाचित, पण ह्या मंडळींच्याकडे मी जेव्हा गेलो त्या मंडळी मला कधी रांकेत बसू दिलं नाही, माझा कधी केस पेपर काढायला लावला नाही, माझ्या बायकोचे ऑपरेशन झाल्या, माझ्या मुलींच्या ट्रीटमेंट झाल्या, कधी मॅडम कधी रुपया घेतला नाही, स्वतःची औषधं पण देतात मॅडम मी कधी काही मला आजार असला काय असला तरी त्यांचं हॉस्पिटलचं बिल नाही मॅडम. मला ही जी कृतज्ञता आहे मॅडम, असं भरून येतं की ही डॉक्टर्सनी देव माणसं मॅडम, म्हणजे ही देव माणसं म्हणतात की फडके तुम्ही जे काही रक्तदानाची चळवळ उभी केलेली आहे हां, त्याच्याबद्दल हा आमचा खारीचा वाटा. म्हणजे मॅडम असं वाटतं ना की आपण खूप असं काहीतरी केलेलं आहे. आणि यानंतर एक रक्तदाता म्हणून तुम्हाला असा मान सन्मान मिळाला की जे अगदी आपले मंत्री सुद्धा आले असतील पण त्यांना जी संधी मिळाली, अशी एखादी संधी तुमच्या आयुष्यात आली का? हो मॅडम, काय झालं मॅडम, ते इथं आमच्याकडे एक सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल म्हणून D.K. गोसावींच्या फार मोठं असं हॉस्पिटल आहे मॅडम, त्याचं उद्घाटन वगैरे शरद पवारांच्या हस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं होतं. आणि मला त्यांनी बोलवलं, प्रभाताई गोसावीनी, अरविंदरावजी मराठेनी वगैरे, आणि फडके म्हटले तुम्ही या उद्घाटनला यायचं आहे. म्हटलं रक्तदान करायचं ना मॅडम, उद्घाटनला झालं, मला कशाला बोलवणार मॅडम, उपस्थिती आणि रक्तदान करायचो मॅडम, ब्लड बँकेचं उद्घाटन, ब्लड डोनेशन करायचं म्हणून मी गेलो. आणि त्याला मॅडम अशी रथी महारथी उभारले होते तिथं अशा उद्घाटनला, कितीतरी मोठमोठे म्हणजे आर्थिक रक्तदान दान देणारे. आणि अरविंदरावजी मराठेंनी, प्रभाताई गोसावींनी सांगितलं की म्हणले आज बरीच मंडळी आहेत ज्यांनी रक्तपेढीला किंवा हॉस्पिटलला मदत केलेली आहे, पण आज या रक्तपेढीचं उद्घाटन रक्तदात्याच्या हस्ते होणार आहे. म्हणून माझ्या छातीत आणि त्यांनी माझं नाव घेतलं की आता रवींद्र फडकेंच्या हस्ते ब्लड बँकेचं उद्घाटन होईल. मॅडम कारण मॅडम त्या हॉस्पिटलचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते झालं मॅडम, आणि ह्या रक्तपेढीचं उद्घाटन माझ्या हस्ते, म्हणजे मॅडम काय अगदी कसं म्हणजे आयुष्यातला म्हणजे सगळ्यात मोठा क्षण मॅडम. मिरजेला जे आरोग्य पंढरी आपण म्हणतो, आणि त्या आरोग्य पंढरीमधले जसं आपल्या पंढरपुरातील देवस्थान म्हटलं तर विठ्ठल, तशा पद्धतीने मिरजच्या या आरोग्य पंढरीमधले विठ्ठल म्हणजे तुम्हीच भूमिका पार पाडली असं मला म्हणावंसं वाटतं. धन्यवाद मॅडम. पण मॅडम मला असं वाटतं की या रक्तदानाने मला खूप काही दिलं, खूप माणसं दिली, खूप रक्ताची नाती जोडणारी माणसं दिली मॅडम मला खूप दिली. आता मी खाजगी याच्यामध्ये येते, म्हणजे तुमच्या सौभाग्यवती म्हणजे तुमच्या ज्या काही गृहमंत्री आहेत त्यांची कशा पद्धतीनं साथ होते हे देखील मला त्यांच्याकडून नक्की जाणून घ्यायला आवडेल. आणि मॅडम आमच्याकडून खास बरं का मॅडम की माझ्या मिसेस ज्या आहेत त्या माझ्या मिसेसनी पहिल्यापासून साथ दिली. मी आपण चहा देणे, नाश्ता देणे हे तरी त्या स्वतः करायच्याच. माझी बायको खूप सुगरण आहे बरं का, फार छान छान स्वयंपाक करते, म्हणजे काय मॅडम जर पोटापाण्याचा कार्यक्रम जोरात असतो काय. पण मॅडम त्याच्याहीपेक्षा देखील आमच्या बायकोला अशी सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. मी आल्याबरोबर ती म्हणजे हे सगळं करून माझं सुरुवातीचं रक्तदान असायचं पण शेवटचं रक्तदान माझ्या बायकोचं असायचं. हा मॅडम म्हणजे सुरुवात माझ्या असते, म्हणजे माझ्या रक्तदान शेवट मॅडमच्या असते. आणि असं करून तो कॉलम पूर्ण करतो. आणि त्यावेळेला मॅडम म्हणा किंवा आमचे जे सुधीर स्वामीजी म्हणा, सगळी जी मंडळी आहेत ना मॅडम, ते आमच्या पोरांना मोटिवेट करायचे, मुलींना मोटिवेट करायचे, मुलींना घेऊन यायचे. आणि आमच्या पोरीसुद्धा मॅडमवर काय तर भारी असायचं, धाकट्या लहान लहान मुली असायच्या ना तर ते चिकटपट्टी लावून यायच्या मुद्दामून. लहान त्यांना काय रक्तदान करायचं ना, जरा पडे चिकटपट्टी फिरवाय भाव मारायचा. लक्षात घ्या हे आमच्या मिसेसमुळं नुसत्या मुलींना म्हणजे क्लासच्या मुलींना नाही तर सगळ्यांना या ठिकाणी असं प्रेरणा दिली. म्हणजे मी असं म्हणेन मॅडम, रक्तदाता चळवळी किंवा युवा रक्तदाता चळवळबद्दल जरी माझं नाव घेतलं जात असलं तरी माझ्यापेक्षा जास्त वाटा म्हणजे कारण मी मॅडम पडद्यासमोर असायचो, मी रक्तदान केले असं, पण पडद्या मागची भूमिका मॅडम जी आहे ते सगळं हँडल करायचं मॅडम, म्हणजे ते आमच्या मिसेस करायच्या. आणि आमच्या मिसेसनी मीनाक्षीनी खूप या ठिकाणी काम केलं. स्वतः रक्तदानाबरोबर रक्तदान शिबिराच्या संयोजनाची मोठी भूमिका ही या ठिकाणी त्यांनी पार पाडली मॅडम. आता फडके सरांच्या सौभाग्यवती काय सांगतायत ते देखील पाहूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया MyTV 111 चॅनल. छोट्याशा विश्रांती
विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत ऑक्सिजन पार्क मिरज येथे आणि रवींद्र फडके या फॅमिलीसोबत आज जागतिक रक्तदानानिमित्त बातचीत करत आहोत. नमस्कार. नमस्कार, मी मीनाक्षी रवींद्र फडके, फडके क्लासेस मिरज. आत्ताच सरांनी सांगितलं की सुरुवात जरी माझी असली तर शेवट तुमचा असायचा. म्हणजे पडद्याच्या पुढं कलाकार मी असलो तरी पाठीमागची जी काही पडद्यामागील जी काही भूमिका आहे ती तुम्ही पार पाडत होता. तर हे सर्व चळवळीत सरांनी स्वतःला वाहून घेतल्यानंतर एक गृहिणी म्हणून जी स्वप्न असतात की म्हणजे काहीतरी शेड्यूल असतं की असं माझं हे स्वप्न आहे, तो स्वप्न आहे, मग या स्वप्नांना सांभाळत तुम्ही या कार्यामध्ये कशा पद्धतीनं सहभाग घेतला? खरं तर माझ्या प्रेरणा असताना माझे मिस्टर रवींद्र फडके सर आहेत. त्यांची बरीचशी रक्तदानं सुरू असायची आणि ते बघत बघतच मलाही असं वाटायला लागलं की आपणही रक्तदान करूया. सुरुवातीला माझंही वजन इतकं कमी होतं, आता बघून तुम्हाला वाटणार नाही आहे, पण माझंही वजन बसत नव्हतं. वजन मीही वाढवलं त्या दरम्यानच्या काळात आणि रक्तदानाला सुरुवात केली. आणि रक्तदान मी करत गेले. माझ्याबरोबर विशेष सांगायचं म्हणजे आमच्या दोघांचं रक्तदान बघून माझ्या आईचं वय 58 होतं, तेव्हा माझ्या आईनं देखील रक्तदान केलं. तिचं ते पहिलं आणि शेवटचंच रक्तदान झालं, पण तीही रक्तदानाला प्रेरित झाली. म्हणजे प्रामुख्याने जर आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्तीने जर सुरुवात केली असेल तर त्याचा परिणाम जो आहे तो पूर्ण अवतीभोवती म्हणजे कुटुंबावर तर होतोच, त्याशिवाय मित्रपरिवारांवरही होतो. आणि आता आपण समाजामध्ये जर बघितलं तर रक्तदान जिथं असेल तिथं आपण सहसा पाहतो की पुरुषांची संख्या जास्त असते. म्हणजे स्त्रियांचा इकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो कसा आहे आणि यासाठी स्त्रिया का माग आहेत, काय वाटतं तुम्हाला? तर ॲक्च्युली तसं बघितलं तरी प्रॉब्लेम काहीच नाही आहे रक्तदान केल्यामुळं. रक्तदान जेव्हा जेव्हा मी करते तेव्हा उलट मला दुसऱ्याशी जास्त फ्रेश वाटायला लागतं. आणि मला खरंच आवर्जून सांगावंसं वाटतं की सर्व महिलांनी रक्तदान केलं पाहिजे. आणि रक्तदान ही एक चळवळ आहे आणि ह्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचतो, हे सर्वात महत्त्वाचं आपण आपल्या मनामध्ये बिंबवून घेतलं पाहिजे. आता रक्तदानाची संख्या कमी होण्याचं कारण म्हणजे एकतरी मासिक पाळी आहे महिलांची, त्यामुळं महिलांच्या मनामध्ये अशी भीती असते की ऑलरेडी आमचं महिन्यातून एवढ्या म्हणजे 3-4 दिवस रक्त जात असतं आणि पुन्हा रक्तदान करणार, पुन्हा मग आमच्याकडं कुठं रक्त आहे आणि आम्हाला घरची एवढी जबाबदारी असते, कामं असतात आणि त्यातून रक्तदानाकडे बघण्याचा महिलांचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा मागं पडलेला आहे. पण खरं तरी अशी अवस्था आहे की रक्तदानानं काहीही होत नाही आहे आणि सर्व महिला करू शकतात. फक्त एक प्रॉब्लेम असा आहे की HBचा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे, आणि HB महिलांची कमी असल्यामुळं बऱ्याचदा रिजेक्ट होतात. त्यामुळं महिलांनी आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष जर दिलं तर तेही व्यवस्थित होऊन जाईल. आणि माझं आणखीन एक कारण असं झालं की रक्तदान कमी होण्याचं, सरांच्या बरोबर खरं माझं व्हायला हवं होतं रक्तदान, हां, पण आत्ता माझं 59वं रक्तदान परवाच वसंतदादा ब्लड बँकेमध्ये झालं. तर मला मध्ये जॉईंडिस झाला होता, तर जॉईंडिसमुळं माझं 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं, त्यामुळं माझा तो रेशो थोडा कमी आला. मला सांगण्यास आनंद होतो की खरोखरच आमचं फडके कुटुंब जे आहे ते रक्तदानात परिपूर्ण आहे. माझे दीर मिलिटरीमध्ये होते, अरविंद फडके आणि विजया फडके, ह्या दोघांनी देखील रक्तदाना शिबिरामध्ये आमच्या इतकाच हिरिरीने सहभाग घेतला. तसंच माझ्या 2 मुली रेवती फडके हिनं पहिलं रक्तदान परवाच तिच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केलं आणि माझी मोठी मुलगी मयुरी फडके हिनं देखील 5 वेळा रक्तदान केलं आणि ती डॉक्टर आहे आणि तीच आता आपल्याला याच्या पुढची माहिती सांगेल. खरंच म्हणजे आता इथं डॉक्टर सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत लगेच. म्हणजे काय काय प्रश्न आहेत आता मगाशीच फडके मॅडमनी सांगितलं आपल्याला की बऱ्याच वेळेला स्त्रियांना काही पिरियडमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, त्यानंतर अजूनही काही त्यांच्या समस्या आहेत, तर यांचं पण निराकरण कसं होतं आणि फडके फॅमिलीतल्याच डॉक्टरांशीच पाहणार. आत्ताच तुमच्या आईने सांगितलं की बऱ्याच वेळेला महिलांना प्रॉब्लेम येत असतात रक्तदान करताना आणि हिमोग्लोबिनचं जे काही प्रमाण असतं ते सुद्धा कदाचित कमी असतं, कमी जास्त म्हणजे एक लेवलला राहत नसतं. तर त्यासाठी आता तुम्ही डॉक्टर आहात म्हणून मी विचारते की त्यासाठी महिलांनी काय करणं आवश्यक आहे की जेणेकरून त्यांचं जो काय हा रक्तदान असतं आणि रक्तदात्यांची जी काही संख्या आहे ती वाढावी, यासाठी महिलांनी आपला जो काही दृष्टिकोन आहे तर कशा पद्धतीने बदलायला पाहिजे. नमस्ते, माझं नाव डॉक्टर मयुरी रवींद्र फडके आहे. मी BDS आहे इन वसंगा डेंटल कॉलेज बुधगाव. ऑलमोस्ट 96% ऑफ इंडियन पॉप्युलेशन ऑफ वुमेन त्यांच्यामध्ये ॲनेमिया नावाचा एक आजार आहे ज्याच्यामध्ये HB काउंट खूप लो होत जातो. HB काउंट लो होण्याचं एक मूळ कारण आहे की आपल्यामध्ये एक नॅचरल सायकल असते. त्या सायकलचं नाव आहे मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मासिक पाळी आपण म्हणतो त्याला. ही जी मासिक पाळी आहे ती दर महिन्याला होत असते. काही काही बायकांमध्ये हेवी फ्लो होतो
जो 2-3 दिवसाचा व्हायला पाहिजे तो 5-6 दिवसांचा होतो, किंवा आपल्याला एका दिवशी 2 पॅड्सची गरज असते, त्यांच्यामध्ये 4 ते 5 पॅड्सचा वापर होतो. दॅट इज हेवी फ्लो होत जातो. ह्यामुळं HB काउंट त्यांचा लो होत जातो, कारण की ब्लड फ्लो जास्त झालेला असतो. HB हा हिमोग्लोबिन आहे, म्हणजेच काय, ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी त्यांची कमी होते. त्यामुळं मोस्टली HB कमी झाल्यामुळं त्यांना ॲनिमिया नावाचा हा आजार होत असतो. 96% वुमेन पॉप्युलेशन आपल्या इंडियाचं तेच आहे की ॲनिमियानी भरलेलं आहे. त्यामुळं मोस्टली वुमेन्स काय करतात की ब्लड डोनेशन करायला जात नाही. इवन माझ्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा मी गेली आहे 2 वेळा रिजेक्ट झाले होते ड्यू टू लोईंग ऑफ HB. तर आपण ही HB कशी कंट्रोल करू शकतो? साधी सोपी उपाय आपण करू शकतो. घरात आपण गुळदाणा खाऊ शकतो, म्हणजेच गूळ आणि शेंगदाणा एकत्र करून शेंगदाण्याचा आपण चिक्की करू शकतो, किंवा लाडू आपण घरी करून खाऊ शकतो. पोमोग्रेनेट म्हणजेच डाळिंब आपण खाऊ शकतो, तसंच खजूर खाऊ शकतो. हे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत ज्याचा आपण वापर करून HBचा वाढ करू शकतो. बायकांनी घाबरण्याची गरज नाही आहे. मासिक पाळीमध्ये सुद्धा आपण ब्लड डोनेट करू शकतो जर हेवी फ्लो नसेल तर. त्यामुळं जरासुद्धा घाबरण्याची गरज नाही, इझिली होऊ शकतो. पण काही वेळेला ब्लड डोनेट केल्यामुळे बायकांमध्ये जास्त करून प्रॉब्लेम्स आढळतात की त्यांना डिझिनेस येतो, म्हणजे चक्कर आल्यासारखं होतं किंवा उलटी आल्यासारखं होतं. हे नॉर्मल आहे, जरासुद्धा घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही दर 3 महिन्याला ब्लड डोनेट करू शकता, इवन तुमचं मासिक पाळी चालू असेल तरीसुद्धा. त्यामुळं गो ऑन डुईंग ब्लड डोनेशन्स. आता आपण युवती पण असतात आणि युवक पण असतात की आज भरपूर जण जात आहेत रक्तदानाला, तर हे रक्तदान करत असताना त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? त्यानंतर कितव्या वयापासून त्यांनी रक्तदान सुरुवात केली पाहिजे? ॲक्च्युली अकॉर्डिंग टू WHO 16 to 17 इयर्सपासून आपण ब्लड डोनेट करू शकतो. पण जर तुमचं खाणं हेल्दी असेल तर. आपल्या इंडियामध्ये 18 इयर्स नंतर चालू होतं ब्लड डोनेशन, त्यामुळे 18 वर्षापासून तुम्ही ब्लड डोनेट करू शकता. आणि तुमचं वजन हे 50 kgsच्या अबाव पाहिजे. 50च्या खाली असेल तर तुम्ही नाही करू शकत, त्यामुळं वजन तुमचं 50 kgsच्या वरती पाहिजे. मला इथे आणखीन एक घटना नमूद करावीशी वाटते की माझा जन्म 1 ऑक्टोबर 1997ला झाला होता. त्या दिवशी राष्ट्रीय रक्तदान दिवस होता. म्हणजे तुमच्या फडक्यांसाठी तो म्हणजे एक मोठा असा आगळा वेगळा वाढदिवसच म्हणावा लागतो. आमच्याकडे तो सण म्हणूनच साजरा केला जातो, म्हणजे सणापेक्षाही मोठा त्याला महत्त्व दिलं जातं असं वाटतं मला. हो, त्यामुळं मी त्या 18 वर्षानंतर माझं ब्लड डोनेशन स्टार्ट केलं. मी आता 5 वेळा ब्लड डोनेट केलेलं आहे. माझ्यासारखीच माझी बहीणसुद्धा ब्लड डोनेट करते. तिचं आत्ताच 18वं कंप्लीट झालं आहे आणि तिनं स्वतःचं वजन वाढवून, अडल्ट्सना मी जसं म्हटलं की वजन 50च्या वर पाहिजे, तिचं 50 बसत नव्हतं, त्यामुळे तिनं स्वतः वजन वाढवलं आणि ब्लड डोनेशनला ती सज्ज झाली. आम्हाला सगळ्याचा खूप अभिमान वाटतो तिच्याविषयी. अरे वा, मग आता तुझ्या बहिणीला देखील मला भेटावं लागेल. हो, अगदी. नमस्ते, मी रेवती रवींद्र फडके सरांची कन्या आणि आता नुकतंच माझं 18वं वर्ष कंप्लीट झालं आहे आणि मी पहिलं माझं रक्तदान आत्ताच 2 एप्रिलला केलं, माझ्या वाढदिवसा दिवशी. आत्ता तू सांगितलीस की मी 2 एप्रिलला रक्तदान केलं, म्हणजे सर्वजण एप्रिल फुल करतात, पण तू 2 एप्रिलला रक्तदान करून तुमच्या कुटुंबांसाठी एक मोठा धक्काच दिला आहे. हो, ॲक्च्युली मी लहानपणापासून बाबांना आईला बघत असते रक्तदान करतात आणि मी त्यांचे सगळे रक्तदान जेवढे बघू शकते तेवढे बघितले आणि नेहमी मला वाटायचं की मी केलं पाहिजे त्यांना बघून. आणि लहानपणी मी करू शकत नव्हते वयामुळं, त्यामुळे मी भाव मारण्यासाठी म्हणून तसं हे लावायचं, चिकटपट्टी लावून भाव मारायचं, मी पण केलं म्हणून. त्यामुळे आधीपासूनच मला करायची अशी खूप इच्छा होती आणि मी हट्ट धरला होता की माझ्या वाढदिवसा दिवशी मी रक्तदान करणारच 18व्या वर्षी. आणि तो मी आणि ह्या वेळेला तर क्वारंटाईन होतं, लॉकडाऊन होतं आणि त्यामुळं 18व्या वर्षी मला करता येत नव्हतं ॲक्च्युली. पण मी हट्ट धरल्यामुळं डॉक्टरांची परमिशन घेऊन मी जाऊन रक्तदान करून आले त्या दिवशी. अरे वा, 18व्या वर्षी. तुझा हा जो काही अनुभव आहे, पहिलाच अनुभव आहे, कसं वाटतंय तुला? खूपच छान वाटतं. आणि आधी वाटायचं की भीती वाटेल किंवा वाटायचं की प्रिक होईल, दुखेल, पण जेव्हा बघत होते मी बाबांना वगैरे करताना, म्हणजे असं बिलकुल वाटते एकदम फ्रीली असायचे की काही दुखत नाही आहे वगैरे. आणि जेव्हा मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला तेव्हा तर खूपच छान वाटलं.
आणि मी स्वतः जाऊन डॉक्टरना विचारले की डॉक्टर आता माझ्या अंगातलं रक्त गेलंय, आता मला काय होणार का? मग ते म्हटले की दर 3 महिन्यांनी 3 महिने तुझं ब्लड परत रिजनरेट होतं. आता तुझे 300 ml गेले, टोटल 5 लिटर ब्लड असतं बॉडीमध्ये, त्यामध्ये फक्त 300 ml आम्ही घेतले आणि ते ब्लड परत रिजनरेट होणार तुझ्या बॉडीमध्ये. त्यामुळे फ्रेश ब्लड तुला नक्की मिळणार. आता ह्याचा तू तुझ्या मैत्रिणींना पण सांगितलंस का की हो मी ब्लड नक्की. डोनेट हो केलं? हो सांगितलं. त्यांच्या काय त्यांचे प्रतिक्रिया? लिटरली मला फोन आले होते दॅट वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. तू 18व्या वर्षी झाल्या पहिलं काम जे तू केलेस ते रक्तदान चांगलं केले. आहे. आणि काही जणांनी मला हे पण सांगितलं की सगळ्यांची इच्छा असतात की मी मोबाईल घेईन किंवा मी माझं पॅन कार्ड घेईन, जे असेल ते वेगवेगळं. ड्रायव्हिंग हां, लायसन्स, काही हे नाही. सगळ्यांचं एम असतं 18व्या वर्षी. म्हणजे आपल्या ज्या गरजा हां, आहेत त्यातली एखादी ते गरज सगळ्यांचं पूर्ण एम असतं करायची. की हां मी 18 वर्षाची झाली आहे. पण मी जेव्हा 18 वर्षाची झाल्या रक्तदान केलं तेव्हा माझे मित्रमैत्रिणी सुद्धा खूप प्राऊड फील करत होते माझ्याबद्दल. बऱ्याच जणांचे फोन सुद्धा आले मला त्या गोष्टीसाठी. आणि तू सुद्धा त्यांना म्हणजे जसं मी सुरुवात सांगितलं केलेली त्यांना आहे, हो तशी तुम्ही तू पण देखील करा म्हणून नक्की. आणि ते मला खात्री दिलीत की ते नक्की करणार म्हणून. आणि हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की मी माझ्यामुळे बाकीचे सुद्धा प्रेरित झाले. ही खूप खरंच म्हणजे खूप छान वाटलं तुला देखील हो. भेटून. कारण 18व्या वर्षी जर अशी जर सुरुवात असेल आपल्या कार्याची तर खरोखर आपल्याला अब्दुल कलामांनी जे म्हटलेलं आहे की आपला जो काही भारत आहे तो 21व्या शतकामध्ये एक प्रगतशील राष्ट्र म्हणून ज्याचा उल्लेख होईल. तर असे जर नागरिक जर आता निर्माण झाले की जे आपल्याला रक्तदान करायचं आहे आणि आपण एक रक्तदाता बनणार आहोत की ज्यामुळं अनेक लोक त्यामुळे आपलं जीवन पुनर्जीवन म्हणू किंवा पुनर्जन्म म्हणू त्याला की त्यांचा पुनर्जन्म होणार असेल. कारण आपण पाहतो की बऱ्याच वेळेला या आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी अपघात होतात आणि बरेच लोक काय करतात की त्यामध्ये फोटो सेशन, व्हिडिओ काढणे, व्हॉट्सअपला एकमेकाला बातम्या पाठवणे ह्यातच व्यस्त असतात. पण हे करण्यापेक्षा जर आपण एक रक्तदात्याची जर तिथं भूमिका जर स्वीकारली आणि लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला जर मदत केली तर खरोखर एक रक्तदाता म्हणून आणि दुसऱ्याचे प्राण आपण वेळेत वाचवू शकू. यासारखी आपल्याला कुठलीही भेटवस्तू ठरणार नाही असं मला वाटतं. खरंच सर म्हणजे तुमची फॅमिली म्हटलं ना तर आपल्या सर्वांसाठी एक आयडियल आहे की ज्यांचा आदर्श आपण घेऊन आपल्यालाही काहीतरी करावं असं वाटतंय. म्हणजे मला पण सुरुवातीला भीती वाटत होती जेव्हा स्वामी काका आले आणि त्यांनी सांगितलं की मी रक्तदान 111 वेळा केलेलं आहे आणि तुम्ही तर आता सांगितलं 115 वेळा केलेलं आहे. घाबरत होते या गोष्टीला. पण आता तुमच्या या छोट्या मुलीकडे पाहून सुद्धा मला सुद्धा वाटतं की आपण हे रक्तदान करणं आवश्यक आहे. तर आजच्या या जागतिक रक्तदान दिनानिमित्त आज आपण काय संदेश द्याल? मला असं वाटतं मॅडम की प्रत्येकजण रक्तदान करू शकतो पहिली गोष्ट. आणि रक्तदान नाही समजा काही लोकांच्या वजनामुळं आजारामुळं कदाचित असे काही मंडळी आहेत की रक्तदान करू शकत नाहीत पण ते आपण कमीत कमी दुसऱ्याला मोटिवेट तरी करू शकतो. हां म्हणजे आमच्याकडे अशी बरीचशीच मंडळी आहेत, क्लास चालक आहेत की जे स्वतः नाहीत करू शकत पण दरवर्षी रक्तदान शिबिर घेतात आणि अशी 20-20, 25-25 वर्ष रक्तदान शिबिर सातत्याने घेतात. आणि अशी मंडळी आहेत मॅडम. काही लोक तरी मॅडम असं जे आहे ना की म्हणजे हे का मोटिवेट करणं आवश्यक आहे की काही लोकांना बीपी वगैरे असतं वगैरे घेता येत नाहीत पण बीपी बरा झाला की पुन्हा रक्तदान चालू. म्हणजे अशी काही मंडळी मॅडम म्हणजे इतरांना मोटिवेट करण्यासाठी करतात. म्हणजे माझं असं मत आहे की या राष्ट्रीय रक्तदान दिनाच्या निमित्तानं की प्रत्येक व्यक्तीनं आयुष्यात कमीत कमी एकदा तरी रक्तदान करून बघावं. म्हणजे मॅडम रक्तदान केल्याशिवाय मरू नये आणि रक्तदानाशिवाय दुसरा कोणी मरू नये. जे रक्त मिळाले परी कीर्ती उरावे म्हणतो त्या पद्धतीने आपल्याला. म्हणजे मॅडम कसं आहे की रक्तदान मिळालं, रक्त मिळालं नाही म्हणून कोणी मरू नये हे खरंच आहे. पण रक्तदान केल्याशिवाय कोणी मरू नये हा मेन रक्तदानाचा जो संदेश आहे की प्रत्येकाने रक्तदान करावं. तुम्ही सुद्धा बरोबर ना मॅडम, एव्हरीबडी. म्हणजे आणि त्यासाठी स्वतःला फिजिकली फिट बनवावं हाच खरा या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने मला संदेश वाटतो की प्रत्येकाने स्वतःला फिजिकली तयार करावं, मेंटली तयार करावं आणि प्रत्येकाने रक्तदान कमीत कमी आयुष्यातून एकदा तरी करावं असं या ठिकाणी मला वाटतं. आणि तो आनंद आहे मॅडम, तो एक आनंद घ्यावा रक्तदानाचा आणि हा आनंद सर्वांनी घ्यावा असं या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. आज सांगली मीडिया कम्युनिकेशन आणि माय TV यांनी आमच्या
रक्तदानाच्या ह्या सगळ्या कार्याची आमच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांची जी दखल घेतली त्याबद्दल मॅडम विशेष करून तुमचे, त्याचबरोबर या माय टी व्हीचे सर्व जे कॅमेरामन, सर्व प्रतिनिधी वेगवेगळे जे आहेत त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमातून असंख्य रक्तदाते तयार होतील अशी निश्चितपणाने मला खात्री वाटते. खरंच तुम्ही खूप छान पद्धतीनं माझ्याशी बातचीत केली आणि खरोखर आजचा हा जो काही जागतिक रक्तदान दिन आहे तो सर्वार्थाने साजरा झाला असं मला वाटतं आणि तुम्ही माझ्याशी एकदम दिलखुलास बातचीत केल्याबद्दल मी सांगली मीडिया माय टी व्ही 111 चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम. रक्त डोनेट करा, मानवतेला प्रमोट करा. रक्त डोनेट करा, मानवतेला प्रमोट करा. जागतिक रक्तदान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.